जागतिक महिला दिन साजरा करण्यासाठी इथे उपस्थित आहोत। स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व, स्त्री म्हणजे प्रत्येक क्षणांची साथ, स्त्री म्हणजे प्रत्येक अडथळ्यांवर मात। अशा अनेक रूपी आई, बहीण, मैत्रीण, बहिणी आणि सर्व स्त्री शक्तींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण जो दिवस एकत्रित साजरा करायला लावलाय त्याच्यासाठी आनंद याच्यासाठी आहे की जास्त करून सगळा महिला वर्ग उपस्थित आहे आणि आमचे हर्डीकर सरही आले आहेत, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार। आता आपण कार्यक्रमाची सुरुवात करतो आहोत। आमचे जे प्रमुख पाहुणे आहेत माननीय स्मिता दातार मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी सर्वप्रथम आमच्या वाचनालयाच्या प्रथेप्रमाणे दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी। मृदुला सावंत यांनाही मी सांगते आहे। विद्या नाडकर्णी यांच्या हस्ते शाल पुस्तक देऊन मॅडमचा सत्कार होतो आहे। टाळ्यांनी जरा तुम्ही गडगड करावं जरा। मान्यवर मृदुला सावंत यांचा सत्कार आमच्या वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ सुधा पाटील मॅडम करतील। पुस्तक आणि गुच्छ देऊन त्यांना। चला आता आपण काहीतरी थोडीफार चांगली माहिती मिळूया। त्यासाठी मी कार्यक्रमाची सूत्र मृदुला सावंत मॅडमच्या हातात देते। कोणाचे आज माझ्या कौतुक तुम्ही करणे नको, कर्तृत्वाचे आज माझ्या वजन तुम्ही तोडणे नको, भरारीची आज माझ्या झेप तुम्ही मोजणे नको, भरारीची आज माझ्या झेप तुम्ही मोजणे नको आणि आजच्या पुरतच तुमचं मला डोक्यावर घेऊन नाचणं नको। बाई पण आहे माझं, बाई पण आहे माझं, तुम्ही त्याला जपणे नको, बाई पण आहे माझं, तुम्ही त्याला जपणे नको आणि अबला सबला इत्यादी चिकटलेली विशेषणे नको। उत्तुंग भरारीला माझ्या, उत्तुंग भरारीला माझ्या बाईपणाची शिडी नको, उत्तुंग भरारीला माझ्या बाईपणाची शिडी नको आणि अमर्याद कर्तृत्वाला बाईपणाची बेडीही नको। आज मखरात सचताना, आज मखरात सचताना रोजचं अडगळीत पडणं नको, आज मखरात सचताना रोजचं अडगळीत पडणं नको आणि आज मुक्त वावरताना भर रस्त्यात उद्या अडणं नको। पुरुष दिनाची वाटली का गरज, मग महिला दिनाची महतीही नको, पुरुष दिनाची वाटली का गरज, मग महिला दिनाची महतीही नको आणि माणूस म्हणून जगू द्या ना रोजच, एका दिवसाची ही पोच पावती नको। असं ठणकावून सांगणाऱ्या आणि त्याचबरोबर ठणकावून सांगण्याची इच्छा असणाऱ्या सगळ्या महिलांना आजचा दिवस समर्पित। एकेकाने कष्टकरी कामगार वर्गातल्या महिलांच्या संघर्षाचं प्रतीक म्हणून हा दिवस साजरा केला जायला लागला आणि कालांतराने सगळ्या स्त्रियांच्या संघर्षाचा आणि अर्थात त्यांच्या प्रगतीचं सुद्धा प्रतीक म्हणून जागतिक स्तरावर हा
दिवस साजरा करायला सुरुवात झाली, अर्थातच जागतिक महिला दिन। आजच्या या महिला दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि याच महिला दिनाचं औचित्य साधून प्रबोधन वाचनालयातर्फे हा जो कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे त्यामध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत। अर्थातच श्रोत्यांचं, वाचनालयाचा जो पूर्ण संच आहे त्यांचं आणि आपल्या प्रमुख पाहुण्यांचं। प्रबोधन वाचनालयाचे जो तुम्ही सर्व सदस्य आहात आणि वाचनालयाच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये तुम्ही उपस्थित असता, त्यामुळे तुम्हाला अर्थातच त्याच्याबद्दल माहिती आहे। तरी सुद्धा काही गोष्टींची पुनरावृत्ती करणं पण ऐकायला छान वाटतं, तर म्हणून थोडंसं सांगावंसं वाटतं की प्रबोधन वाचनालय हे जवळजवळ 20-22 वर्ष आता हे वाचनालय कार्यरत आहे आणि अ दर्जाचं वाचनालय आहे। जवळजवळ 25,000 पुस्तकं हिंदी, मराठी आणि इंग्लिश या तीनही भाषांमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत। त्याचबरोबर वाचनालयाच्या जोडीने इथे अभ्यासिकेची सुविधा सुद्धा आपण पुरवतो आणि त्याला प्रतिसाद अतिशय उत्तम आहे, किंबहुना त्याची जागा अपुरी पडण्या इतपत त्याचा चांगला प्रतिसाद आपल्याला लाभतोय। वाचनाची मोठ्यांची भूक आपण भागवण्याचं काम करतोच, पण मुलांसाठी सुद्धा काहीतरी सुविधा असणं आवश्यक आहे, कारण ती पुरवल्या तरीच आपण अशी तक्रार नाही करू शकत की मुलं वाचत नाहीत किंवा मुलं वाचत नाहीत किंवा मुलं मोबाईलमधून बाहेर येत नाहीत। तर त्यांच्यासाठी आपण एक चिल्ड्रन्स कॉर्नर सुद्धा या ठिकाणी केलेला आहे, जेणेकरून त्यांना काही ना काही एकत्र येऊन मुलांबरोबर आपापसात खेळण्याची संधी मिळावी। त्याचबरोबर आपल्याला माहितीच असेल की या ठिकाणी टेनिस अकादमी सुद्धा चालते। तर या सर्व सुविधा आपण वाचनालयाच्या या प्रिमायसेसमधून उपलब्ध करून देत असतो। आजचा कार्यक्रम हा खास महिला दिनानिमित्त आपण आयोजित केलेला आहे। एखादा विशेष दिवस जेव्हा आपण साजरा करतो तेव्हा त्या विशेष गटाशी संबंधित अशा निरनिराळ्या मुद्द्यांवर चर्चा होते। तर महिला दिनाच्या दिवशी सुद्धा तुम्ही बघितलं असेल की निरनिराळे कार्यक्रम आयोजित होतात आणि निरनिराळ्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते। तर स्त्रीचं आरोग्य हा सुद्धा असाच एक महत्वाचा मुद्दा आहे आणि जर आपण बघितलं तर कुठच्याही व्यक्तीचं आरोग्य हे आपण स्वतंत्रपणे नाही बघू शकत, इन आयसोलेशन असं ज्याला आपण म्हणतो तसं नाही बघू शकत आपण। स्त्रीचं तर निश्चितच नाही तसं बघता येत, कारण त्या स्त्रीचं त्या कुटुंबामधलं स्थान काय आहे, तिच्या कुटुंबाचं समाजातलं आणि आर्थिक स्थान काय आहे, तिथल्या रूढी, परंपरा, रीतिरिवाज हे काय आहेत, या ती नोकरी करते, ती शहरी भागातली आहे की ग्रामीण, अशा बऱ्याचशा गोष्टींवर तिचं आरोग्य अवलंबून असतं। बऱ्याचशा घटकांचं प्रतिबंध तिच्या आरोग्यामध्ये आपल्याला पडलेलं दिसतं आणि म्हणून तिच्या आरोग्याच्या बाबतीतले जे काही प्रश्न असतात ना त्याची मुळं आपल्याला तिच्या भोवतालामध्येच सापडत असतात। तर या सगळ्या गोष्टींचा उहापोह करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आपण आज हा कार्यक्रम घेतलेला आहे, स्त्री आरोग्य तुझी कहाणी। आणि या कार्यक्रमासाठी आपल्याला अतिशय उत्तम अशा मार्गदर्शिका या ठिकाणी लाभलेल्या आहेत। आपल्या सगळ्यांना सुपरिचित असलेल्या डॉक्टर स्मिता दातार। आपल्याला माहितीच आहे की वैद्यक क्षेत्र सोडून इतर क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचा अतिशय सुंदर सहज वावर आहे आणि बरीच काही भरीव कामगिरी त्यांनी केलेली आहे। इतर कार्यक्रमामध्ये जेव्हा कधी त्यांची ओळख करून देण्याची वेळ माझ्यावर येते तेव्हा साधारणपणे मी ते खूप थोडक्यात करून देते, कारण वेळ कमी असतो म्हणून। पण मला असं वाटलं की आजच्या या दिवशी त्यांचं जे काम आहे ते पूर्णपणे तुमच्यापर्यंत मला मांडता यावं आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला त्यांचा परिचय जो आहे तो आज पूर्णपणे वाचून दाखवणार आहे, म्हणजे आपल्या लक्षात येईल की कित्येक ठिकाणी त्यांनी बरंच काही अचीव्ह केलेलं आहे। मी वाचून दाखवते। आपल्या सगळ्यांना त्यांच्या वैद्यक क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल माहिती आहेच। डॉक्टर स्मिता दातार या एक जनरल फिजिशियन आहेत, सौंदर्य तज्ज्ञ आहेत, लेखिका आहेत। 28 वर्ष स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय त्यांचा गोरेगाव ईस्ट आणि मालाड वेस्ट मध्ये लाईफ वेब हॉस्पिटलमध्ये चाललेला आहे। त्याचबरोबर गेली जवळजवळ 15 वर्ष त्या स्किन अँड मोर हे क्लिनिक चालवत आहेत, सौंदर्य विषयक क्लिनिक। लेखन क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं अतिशय उत्तम असं कार्य आहे। त्यांचं डी.के. दातार द व्हायोलिन सिंग्स हे तुम्ही कदाचित वाचलेही असेल आणि त्याच्याबद्दल ऐकलं तर निश्चितच असेल। अतिशय सुंदर असं आपल्या सासऱ्यांचं पंडित डी.के. दातार यांचं आत्मचरित्र आहे। त्याच्यासाठी त्यांना काही पुरस्कार मिळालेले आहेत, जसं की शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचा उत्कृष्ट चरित्र पुरस्कार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमी लातूर राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार, शब्दसृष्टी साहित्य रत्न पुरस्कार, संत नामदेव राज्यस्तरीय चरित्र लेखन पुरस्कार, याचा हिंदी अनुवाद सुद्धा प्रकाशनाच्या वाटेवर आहे।
त्याचबरोबर ग्रंथालीने प्रसिद्ध केलेला त्यांचा कॅनव्हास हा कथासंग्रह आहे, ज्याला सुद्धा पुरस्कार लाभलेले आहेत. आणि त्याचं लॅब ही जी अंध मुलांसाठी जी शाळा आहे त्याच्यासाठी ऑडिओ रूपांतर त्याचं झालेलं आहे. चौकोनाचा पाचवा कोण ही कादंबरी संधिकाल प्रकाशनतर्फे त्यांची प्रकाशित झालेली आहे आणि त्या कादंबरीला सुद्धा बडोदा मराठी साहित्य परिषदेचा प्रथम पुरस्कार लाभलेला आहे. ही तीनही पुस्तकं जी आहेत ती ई बुक म्हणून बुकगंगा या ठिकाणी उपलब्ध आहेत आपल्याला. प्रभुजी कमला हे चरित्र जे श्री रामदास प्रभुगावकरजींबद्दल आहे ते सुद्धा प्रसिद्ध झालेलं आहे, अर्थात ग्रंथालीतर्फेच झालेलं आहे ते. आणि त्याचबरोबर एक कादंबरी आणि एक चरित्र हे प्रकाशनाच्या वाटेवर आहे. याखेरीज त्यांनी पारितोषिक प्राप्त अनेक लघुचित्रपटांचे पटकथा लेखन केलेलं आहे आणि त्यात अभिनय सुद्धा केलेला आहे. त्याचबरोबर चित्रपटाची पटकथा आणि वेब सिरीज याचं सुद्धा लेखन त्यांचं सुरू आहे. त्यांनी जे एकांकिका लेखन केलेलं आहे त्याला सुद्धा प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे. त्याचबरोबर अतिशय सुंदर, मला स्वतःला वैयक्तिकरित्या फार आवडतं असं मनातलं पान हे त्यांचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज आणि युट्यूब चॅनल सुद्धा आहे. कथा लेखन, ललित लेखन, कविता लेखन, त्याचबरोबर लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स या ठिकाणी त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झालेले आहेत. गोष्ट कशी मनातली हे ई बुक सुद्धा त्यांचं प्रकाशित झालेलं आहे. गोजिरी हा जर कार्यक्रम तुम्हाला माहिती असेल तर गोजिरी ही जी व्यक्तिमत्व स्पर्धा होती त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून पहिल्या 5 मानांकनामध्ये त्यांचा समावेश होता. राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिक त्यांना मिळालेलं आहे. दूरदर्शनवर रूप देखणं ही सौंदर्यविषयक मालिका त्यांनी सादर केलेली आहे. आणि त्याचबरोबर पेशंट सेफ्टी अलायन्स म्हणजे रुग्ण सुरक्षा अभियान या संस्थेच्या त्या संस्थापक आणि विश्वस्त आहेत. संस्कार भारती गोरेगाव पूर्व याच्या त्या सचिव आहेत आणि संस्कार भारतीतर्फे भुज सीमेवर सैनिकांसाठी सलाम बीएसएफ या कार्यक्रमाची संकल्पना आणि निवेदन हे सुद्धा त्यांनी केलेलं आहे. साद या दिवाळी अंकाचं 3 वर्ष सहसंपादिका होत्या त्या. आणि त्याचबरोबर अनेक स्पर्धांना, राज्यस्तरीय स्पर्धांना त्यांनी परीक्षक म्हणून सुद्धा उपस्थिती राखलेली आहे. आपल्या समोर बसलेल्या या व्यक्तीच्या कामांचा आवाका आता मला वाटतं पूर्ण अर्थाने तुमच्या लक्षात आला असेल आणि हेच कारण होतं की स्मिताताई आज मला हे पूर्ण वाचून दाखवायचंच होतं या ठिकाणी. तर मला वाटतं आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. तुम्हाला महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. तुम्हाला कविता खूप आवडली. थँक्यू. खूप छान आहे. आजचा आपला विषय जर बघितला स्मिताताई तर स्त्री आरोग्य तुझी कहाणी हा विषय आहे. आणि या कहाणीला सुरुवात करताना सुरुवातीलाच मला तुम्हाला असं विचारावंसं वाटतं की तुमच्या दृष्टीने आरोग्य म्हणजे काय, म्हणजे आरोग्याची जर व्याख्या मी तुम्हाला करायला सांगितली तर कोणकोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही अंतर्भूत कराल? आरोग्य हे स्त्रीचं असो वा पुरुषांचं असो, आरोग्य जे आहे हे फक्त शारीरिक आपण हेल्दी आहोत म्हणजे आरोग्य मिळालं असं नाहीये. तर आरोग्य हे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक असे सगळे पैलू जेव्हा आपले फुलफिल होतात त्याला आपण आरोग्य असं म्हणतो. तुम्ही शारीरिकही सक्षम असलं पाहिजे, सुदृढ असलं पाहिजे, तुमचं मन सक्षम आणि सुदृढ असलं पाहिजे, संवेदनाक्षम असलं पाहिजे. आणि त्या सगळ्याचं प्रतिबिंब जेव्हा आपल्या सामाजिक आपण कसे वागतो, कसे आहोत ह्याच्यात जेव्हा पडतं तेव्हा तुमचं आरोग्य परिपूर्ण होतं असं मला वाटतं. कारण एखादा माणूस खूप धडधाकट आहे पण तो समाजात नीट वागू नाही शकत आहे तर ते त्याच्या आरोग्याचं फॉल्ट आहे, तो दोष आहे. तर आरोग्याची व्याख्या ही आपल्याला अशी करता येईल. आणि हे सगळं जर आपलं असेल तर तो माणूस आरोग्यपूर्ण आहे, स्वस्थ आहे असं आपण म्हणू शकतो. अगदी बरोबर आहे. अतिशय सर्वंकष अशी व्याख्या आपण आरोग्याची या ठिकाणी स्मिताताईंनी केलेली आहे. स्त्रीच्या आरोग्याबद्दल जर बोलायचं झालं तर स्त्री तिच्या पूर्ण आयुष्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमधून जात असते. म्हणजे ज्याला होम टू टोम किंवा गर्भावस्थेपासून ते तिच्या मृत्यूपर्यंत निरनिराळ्या टप्प्यांमधून ती जात असते. तर तुम्हाला असं वाटतं का की या प्रत्येक टप्प्यावर तिच्या आरोग्याच्या ज्या गरजा असतात त्या बदलत असतात, टप्प्यानुसार वेगवेगळ्या गरजा असतात असं तुम्हाला वाटतं का? आणि असतील तर त्या कोणत्या? नक्कीच. स्त्री जी आहे ही
आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपले जो पहिल्यांदा असते ती कुमारी असते. तर त्या कौमार्य अवस्थेमध्ये सुद्धा तिची तितकीच काळजी घेणं आणि तिने स्वतःची काळजी घेणं, अर्थात तेव्हा ते तिला समजत नसतं, त्यामुळे हा रोल मातेकडे जातो की त्या मुलीची काळजी घेणं. कारण तेव्हा तुमच्या पुढच्या आयुष्याचा तो पाया असतो. आणि स्त्री काय, आपण कितीही शिकलो, कितीही उड्या मारल्या तरी गर्भाशय हे स्त्रीलाच आहे आणि तीच उद्याची माता आहे, हे विसरून चालत नाही. आणि त्याच्यामुळे तिची हाडं बळकट होणं, तिचे स्नायू बळकट होणं, यासाठी तिला त्या दृष्टीने तिला ग्रूम करणं लहानपणापासून हे खूप महत्वाचे. मी एकेका टप्प्याचं वैशिष्ट्य सांगतच पुढे जाते. तर आताच्या ज्या लहान मुली आहेत तर त्यांना आपण बघतो समाजात की त्यांना पाळी खूप लवकर येते. तर हे जे आहे प्रिकॉशियस प्युबर्टी, हे होण्याची सुद्धा 2 कारणं आहेत. एक आहे कुपोषण, माल न्यूट्रिशन, आणि एक आहे अतिपोषण. तर ह्या दोन्हीचं आपल्याला काहीतरी सुवर्णमध्ये साधायला लागणार आहे. तर हे वय अर्थात प्रिकॉशन्स प्युबर्टीवर अजून खूप गोष्टींचं आहे. म्हणजे आपल्याला त्याच्या सभोवताली टीव्हीवर किंवा मीडियातून जो म्हणजे वाईट प्रकारच्या सगळ्या गोष्टींचा मारा चाललेला आहे, त्याचा कुठेतरी परिणाम आहे. खाण्यापिण्याचा त्याच्यावर परिणाम आहे. कारण हल्ली जे गाई म्हशींना ऑक्सिटोसिनची इंजेक्शन दिली जातात, त्याच्यावर असर आहे. प्लास्टिकचा गैरवापर किंवा अतिवापर जो झालाय, प्लास्टिकमुळे पीसीओडी हा एक नवीन रोग आता सगळ्यांनाच माहिती ऐकून पीसीओडी हे मुलींना व्हायला लागलंय. तर त्याच्यामुळे त्यांना आपण जे खायला देतो त्याच्यावर खास करून लक्ष हवं घरात. मी आईचंच हवं असं नाही म्हणणार, आई बाबा दोघांची जबाबदारी आहे ती. पण स्त्रीची काळजी ही त्या वयापासून घ्यायला हवी आहे की तिला संपूर्ण मात्रेत सगळं पोषण मिळतंय का, तिची हाडं, स्नायू, मेंदू सगळं बळकट व्हायला हवंय, तिला सक्षम करायला हवंय. तेव्हापासून तिला व्यायामांची सवय लावणं, खेळांना तिला प्रोत्साहित करणं, हेही व्हायला हवंय. कारण पूर्वी हे सगळं नॅचरली घडत होतं. बायका नदीवर जायच्या, खेळ खेळायच्या, आपले मंगळागौरीचे खेळ त्यातनंच निर्माण झाले. खेळ खेळायच्या किंवा खाली बसून पाट्यावर वाटण करणं, विहिरीतनं पाणी काढणं, हे सगळे व्यायाम होते. आणि जे आता अचानक सगळे बंद पडले. आता तर ती छोटी मुलगी जी आहे, इमॅजिन करा, पहिलीतली मुलगी आहे, ती बसमध्ये बसते, शाळेत जाते, बाकावर बसते, घरी येते, सोफ्यावर बसते, डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसते, आणि ती उभी किंवा बसलेलीच आहे ना. तिला लववा काय शरीराला, तर तिचे स्नायू सप्पल म्हणजे सॉफ्ट कसे होणार, बरोबर, तिची वाढ नीट कशी होणार. तर हा विचार सगळ्यांनी करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आहार विहार, तिचं मानसिक स्वास्थ्य, ती काय बघते, तिच्या हातात मोबाईल आहे. आता तर पर्यायच नव्हता, 2 वर्ष सगळ्यांना मोबाईल द्यावे लागले. पण काय बघतायत मुलं आपली, ह्याच्यावर घरात लक्ष असणं, की नको त्या गोष्टी नको त्या वयात बघून काही हॉर्मोनल बदल होत आहेत मुलींमध्ये खास करून. तर त्याच्यामुळे हा जो एक टप्पा आहे हा खूप सावधपणे पुढच्या हाका आपण ऐकायला हव्यात आणि त्याप्रमाणे पुढे जायला हवंय. पुढचा एक टप्पा येतो तारुण्य. तारुण्य सगळ्यांनाच हवं असं असतं, कारण तो अगदी तेव्हा काय असतं की हॉर्मोन्सची साथ असते. सगळे हॉर्मोन्स असे उसळून वर आलेले असतात. कारण निसर्गाला स्त्री ही MA आहे का MEd आहे का ती डॉक्टर आहे का ती वकील आहे, निसर्गाला काही कळत नाही. निसर्गाने फक्त शरीरं बनवली, बरोबर, स्त्री शरीर पुरुष शरीर, आणि त्यांचं काम काय आहे, प्रजनन. त्यामुळे निसर्ग हा इतका सिंपल आहे, त्याने प्रजननासाठी पुढच्या पिढ्यांसाठी माणसं घडवली आहेत. तर त्याच्यामुळे तारुण्यामध्ये निसर्गाने मॅक्झिमम हॉर्मोन्स स्त्रीला बहाल केली आहेत. कारण द गार्डन शुड बी ग्रीन. तर त्या काळामध्ये जे ओव्ह्युलेशन होतं, जे बीज येतात ती फार छान असतात बीज. आणि आमच्या वैद्यकीय पुस्तकांप्रमाणे आई होण्याचा काळ हा 19 ते 25 ते 26 सांगितलेला आहे. त्यामुळे म्हणजे मी आता घाबरवत नाही तुम्हाला सगळ्यांना, पण खरंच हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ह्याच्यासाठी सामाजिक मंथन व्हायला हवंय की आता लग्नाचं वय फार पुढे चाललंय. 30 आणि 32ला लग्न होत आहेत, 34-35ला मुलं होत आहेत, आणि मग सिझेरियनची प्रमाणं वाढतात आणि लोक उगीच आम्हालाच ओरडतात, डॉक्टर तुम्ही सिझेरियन करता. तर ही सगळी त्याच्या पाठी कारणं आहेत. तर म्हणजे मुलींनी शिकलंही पाहिजेच, त्याला मना नाहीये आपली काही.
तर स्त्रीने जर स्त्रीला मदत केली, म्हणजे आजचा हे महिला दिन का साजरे करायचे, आपलं काहीतरी विचार बदलले पाहिजेत त्याच्यातून. नुसतेच दिवस साजरे करून उपयोग नाहीये. तर आपण जर त्या घरात येणाऱ्या सुनेला किंवा आपल्या मुलीला शिक्षणासाठी सपोर्ट केला तर तिचं लग्न पण योग्य वयात होईल. कारण त्या काळात ते सगळे हॉर्मोन्स येतात. ह्या काळामध्ये पण तिला काही विशिष्ट आहाराची गरज असते, खास करून मोड आलेली कडधान्य किंवा व्हिटॅमिन ई रिच फूड, म्हणजे जे बदाम, अक्रोड, अळशी, हे जे फूड आहे ह्याची गरज असते तिला. घरात जे पूर्वी लाडू बनवले जायचे, डिंकाचे लाडू, अळीवाचे लाडू, मुगाचे लाडू, आता मला वाटतं ते बंद पडत चालले. सगळेजण आता बाजारात 30 रुपयाला एक लाडू विकत घेऊन येतात, मग ते तितके खाल्ले जात नाहीत कारण ते महाग आहेत. त्यामुळे हे सगळं जे आहे ना हे हळूहळू आपल्याला असं वाटतं की इथे एक थोडासा तरुण वर्गात, म्हणजे आता किशोरावस्थेतल्या किंवा तरुण मुलींबद्दल बोलणं चाललंय, म्हणून एक डाएटिंग आणि स्लिम राहणं असं, आणि त्यासाठी शुगर इंटेक नको किंवा इंटरमिडियंट फास्टिंग असं बरंच काही येत आहे. त्याच्यामुळे किंवा ओट्सच खाणं, मुसली, किंवा जे टिपिकली ज्याचा प्रमोट केलं जातं ऍडव्हर्टाइजमधनं ते खाणं आणि जे आपलं सकस आहे ते टाळणं, असं कुठेतरी एक त्याबद्दलही मी त्यालाही टच करतेच आहे येऊन. हे जे आहे आता हे तरुण जो वर्ग आहे हा जास्त मीडियाने फॅसिनेट होतो. जाहिराती वगैरे यांच्या प्रभावाखाली तरुण वर्ग जास्त येतो आणि त्याच्यामुळे मग ते किलॉगचा के आणि मग ते अशी ती कंबर. आपण भारतीय आहोत, आपली अशी कंबर नाहीये, आपल्याला नाही दिलेली ती थायलंड, मलेशिया तिकडे येते एवढीशी कंबर. का त्याचा अट्टहास धरायचा? त्याच्यामुळे हे त्या इन्व्हाइट केलं गेलं पाहिजे कॉलेजेसमधनं, शाळांमधनं हे सांगितलं गेलं पाहिजे की अगं बाई तू भारतीय आहेस आणि भारतीय स्त्रीची ठेवण ही ठाशीव ठेवण आहे. कारण ती आपल्या ह्या उपखंडाला गरजेची आहे, आपल्या हवेला गरजेची आहे. आणि निसर्ग सगळ्यात स्मार्ट आहे, सगळ्यात स्मार्ट आहे तो निसर्ग. त्याने ते असंच सगळ्यांना बनवलंय की जे तुमच्या हवेला सूट आहे तेच तो पिकवतो. तुमच्या हवेला सूट आहे तसंच तुमचं स्ट्रक्चर आहे. त्यातून आपण महाराष्ट्रात राहतो, राकट देशा कणखर देशा. आपली हाडं ब्रॉड असणं अपेक्षित आहे. आपलं पेल्विक बोन जे आहे म्हणजे कमरेचं हाड ते सुद्धा ब्रॉड आहे आपलं. तर किलॉगची कंबर आपल्याला नको आहे. हेल्दी राहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे ओट्स, म्युस्ली हे आपलं अन्न नाही. कधीतरी क्विक फूड म्हणून खाल्लं गेलं ओके, वेळ नाहीये, आता करायला वेळ नाही असं कधीतरी झालं तर ठीक आहे. ओट्स आपल्या देशात पिकतात का? आपल्या देशात काय पिकतं? ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू, तांदूळ हे आपलं अन्न आहे. त्यामुळे हे आपण खाल्लं पाहिजे आणि हेच होत नाहीये सध्या. त्यामुळे विचित्र काळ झाली आहे. मग आता इंटरमिडियंट डायटिंगचे काही फायदे आहेत. आपल्या संस्कृतीत उपवास सांगितलाच आहे. एक थोडंसं इंटरमिडिएट डायटिंग म्हणजे काय आणि थोडंसं सगळ्यांना माहिती असणार आहे. गुगल काका गुगल काका सगळं सांगतात आपल्याला, पण तरी मी जस्ट सांगते तुम्हाला. इंटरमिडियंट फास्टिंग म्हणजे त्याच्यामध्ये एका विशिष्ट विंडोमध्ये खाल्लं जातं. म्हणजे त्यांचं असं म्हणणं असतं की 14 तास उपाशी राहा आणि मग ते जे काय उरलेले तास आहेत तेवढ्या वेळ खा. मग ती विंडो अजून मोठी मोठी करायची. मग 8च तासामध्ये खायचं, 16 तास उपाशी राहायचं. पहिली गोष्ट हे निसर्गाच्या अगेन्स्ट जातोय आपण. इंटरमिडियंट फास्टिंग हे काही वेळा उपयुक्त असतं, तसाच तो काही वेळा उपवास आपल्या संस्कृतीनेही सांगितलेलाच आहे. तो तेवढ्यापुरताच असतो. पण हे असं वर्षानुवर्ष इंटरमिडियंट फास्टिंग करत राहिलो आपण तर त्याचे वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतात. कारण शरीर सतत काही एन्झाईम्स प्रोड्यूस करत असतं. तुम्ही जर टाइम बघितला, म्हणजे हे आयुर्वेदातही सांगितलंय की अपान वायू, समान वायू असे काही वायूंचे आपले कार्यकाळ सांगितले. पित्त, अमुक वेळी कुठलं पित्त असतं शरीरात, किंवा पित्त, वात, पित्त, कफ हे तर तुम्हाला ऐकून माहिती आहे, सोपी टर्मिनॉलॉजी आहे. तर वात, पित्त, कफाचे काळ सांगितलेले आहेत. आपण जर या सगळ्याच्या अगेन्स्ट वागलो तर आपल्या शरीरात किंवा जठरात जो अग्नी आहे त्या अग्नीला अन्न लागतं. जसं आपण होम करतो, त्या होमात आपल्याला तूप आणि ते सगळं टाकावं लागतं ना, लाह्या, तूप, तेव्हा ते सगळं कुंड पेटतं. आपल्या इथे कुंड दिले जठरामध्ये, त्याच्यात तुम्ही अन्न नाही घातलं तर ते कुंड भडकणार आहे. ते तुमच्या त्या आतल्या त्वचेलाच ते खाणार आहे. पण त्याला काय मिळणार आहे खायला? त्या हायड्रोक्लोरिक ऍसिड जे आतमध्ये जठर रस, तो आपला जठराची श्लेष्मा म्हणजे जो म्युकस मेम्ब्रेन आहे ते खाणार आहे. ते खाल्ल्यामुळे, ते कुरतडल्यामुळे अल्सर्स होतात
पित्त वाढतं, मग सगळ्यांची डोकी गरगरतायत, कामावर लक्ष लागत नाहीये, एनर्जी लॉस. म्हणजे 20 वर्षाची मुलगी कशी दिसली पाहिजे? मुसमुसलेली, तारुण्याने, सुंदर, आपल्या कादंबऱ्यांमध्ये जसं वर्णन असतं. आताच्या मुली कशा दिसतात 20 वर्षाच्या? अशा निस्तेज, पिकुटलेल्या, त्यांच्या पायात काय गोळे येत आहेत, त्यांना चक्रा काय येत आहेत, म्हणजे आई चांगली टणकी आणि पोरीत अर्थ नाही. त्यामुळे हे जे होत आहे ना, हे नाही करायचं आपल्याला. आपल्या देशात लकीली सगळी फळं पिकतात, सगळ्या अन्नधान्य सगळं पिकतं. आपल्याकडे काय असं नाहीये की म्हणजे काही भाग सोडले तर दुष्काळ अगदी पडलाय आपल्याकडे सारखा, असं काही आपलं नाहीये. सगळ्या प्रकारचं आपल्याला अन्न मिळतं. तर हे तारुण्यात सुद्धा अन्न खाणं खूप गरजेचं आहे, कारण तुमच्या 60 नंतर जे आहे तुमचं आयुष्य, त्याच्यासाठी 20 ते 30 महत्वाचा वयोगट आहे. तेव्हा खाल्लं तर ते नंतर दिसणार आहे. आई आपली अजूनही खूप काम करते, कारण तिने खारीक खाल्लंय, डिंकाचे लाडू खाल्ले आहेत, हिरव्या भाज्या खाल्ल्या आहेत, आणि आईमध्ये शक्ती आहे, मुलांमध्ये शक्ती नाहीये. त्यामुळे हा जो वयोगट आहे, जेव्हा खूप हॉर्मोन्स येतात शरीरात, तर तेव्हा त्यांना हे सगळं खाणं आवश्यक असतं. कारण निसर्ग तेव्हा त्यांना टवटवीत ठेवतो, कारण ते प्रजननक्षम वय आहे, म्हणून तेव्हा ती हॉर्मोन्स येतात शरीरामध्ये. त्याच्या पुढचा येतो टप्पा प्रेग्नन्सी, म्हणजे आमच्या मते आला पाहिजे. आता तो टप्पा 40च्या पुढे गेलाय. सो खूप चुकीचं आहे ते. आमचं मॅटर्निटी होम पण आहे, बऱ्याच जणांना माहिती असेल, यशोदा मॅटर्निटी होम गोरेगावला आहे. मालाडला आमचं लाईफवे हॉस्पिटल आहे, आणि तिथं आता असं चित्र दिसतं की ओपीडीला आम्ही बसलेले असतो, 40ची आई येते आतमध्ये, आणि ते एवढंसं मूल असतं, आणि ते 50ला टेकलेल्या बाबांच्या कडेवर असतं. म्हणजे हे नाहीये बरोबर. हे आजी आजोबा होण्याचं वय होतं, एक पिढी आधी, आणि ते बरोबर होतं, कारण तेव्हा तुमची गात्र जी असतात ती तशी तशी खपत जातात पुढे. ना तुम्ही शरीराने सक्षम आहात, ना तुम्ही मनाने सक्षम आहात. तर त्यामुळे योग्य वयात योग्य गोष्टी होणं हे खूप महत्वाचं आहे. तर प्रेग्नन्सी जी आहे ते एक मोठा टोल घेते स्त्रीकडनं. म्हणजे मातृत्व खूप छान आहे, ते खूप हवंसं आहे, पण त्याच्यासाठी मी रेडी आहे का, हा प्रश्न प्रत्येक मुलीने स्वतःला विचारणं गरजेचं आहे. प्रत्येक आईने मुलीला किंवा सुनेला विचारणं गरजेचं आहे की आर यू रेडी फॉर दॅट. मग ते रेडी कसं व्हायचं? ते व्हायचं आहे तुमच्या आहारातून, व्यायामांमधून. तुमचं मन किती सक्षम आहे. म्हणजे आज आम्ही सायकोलॉजिकल डिप्रेशन, म्हणजे बाळ होतं आणि ती बाई डिप्रेशनमध्ये जाते, पोस्टपार्टम डिप्रेशन. हा म्हणजे आमच्या समोरचे प्रॉब्लेम्स काहीतरी वेगळ्याच प्रकारे वाढत आहेत. पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणजे मला त्या बाळाला घ्यावंसं वाटत नाही डॉक्टर, पाना फुटत नाही, कारण कंटाळा आलाय, ते मूल रडतंय, ह्याचाच मला कंटाळा आलाय. म्हणजे रिअली म्हणजे पिटीफुल आहे सगळं. म्हणजे कीव येते मला या सगळ्याची, कारण शी इज नॉट मेंटली प्रिपेअर्ड. आणि ह्याचं प्लीज करू नका, कारण एक जी पुढची पिढी सक्षमपणे घडवायची ते आपल्याच हातात आहे. निसर्गाने वरदान दिले आहे स्त्रीला ऍक्च्युली. म्हणजे आपण उलट पुरुषांवर हा जोर करू शकतो की मी प्रोड्यूस करणार आहे माझं पुढचं जनरेशन. सो आर यू रेडी फॉर दॅट? मग रेडी कसं व्हायचं? पुन्हा व्यायाम अतिशय महत्वाचे. मी मगाशी म्हटलं की माझी बबडी खालीच बसत नाही, माझी बबडी धावतच नाही, माझी बबडी व्यायामच करत नाही. मग बबडीचे मसल्स एक्सपांड होतील का? बबडीची नॉर्मल डिलिव्हरी होईल का? नाही होणार ना, कारण बबडीला सवयच नाहीये, आणि ना तिला कुठल्या दुःखाची सवय आहे, तिला वेदनेची सवय नाहीये. सो त्यांना टफ बनवा, मुलींना अतिशय टफ बनवलं पाहिजे. आणि ह्या टफनेस तुम्हाला खेळून पण येतो, पण खेळताना तुम्ही 10 वेळा पडता, झडता, तुम्हाला लागतं, रक्त येतं, तुमचे मसल्स स्ट्रॉंग होतात, बोन्स स्ट्रॉंग होतात. तर हा सगळा जो प्रेग्नन्सीचा काळ आहे, या प्रेग्नन्सीच्या काळात सुद्धा त्याच्यात पण अनेक टप्पे आहेत. पहिले 3 महिने, मधले 3 महिने, पुढचे 3 महिने, याप्रमाणे खाणं बदलतं. आता खूप डिटेलमध्ये मी जात नाही, पण तरी साधारणपणे पहिल्या 3 महिन्यात नॉशिया, व्हॉमिटिंग हे नॅचरल त्रास आहेत, त्याचाही बाऊ करता कामा नये. त्यावेळी तुम्ही साधं फळं, काही फळांचे रस, लाह्या खूप महत्वाच्या आहेत. लाह्या खाऊन आपलं रस धातूचं पोषण होतं. त्यामुळे रस निष्पत्ती जर शरीरात व्हायची असेल तर लाह्या, फळं, साजूक तूप हे खाणं खूप इम्पॉर्टंट आहे. आजच माझं सकाळी ठाण्याला लेक्चर होतं, बिझनेस वुमेन होत्या सगळ्या, आणि मी जेव्हा सांगितलं साजूक तूप रोज खायला पाहिजे, तर त्यांनी टाळ्या वाजवल्या, कारण एकीला साजूक तुपाचा स्टॉल होता. तर साजूक तूप हे नक्की खायला पाहिजे. आणि मी साजूक असं म्हणते आहे, गोवर्धनचे डबे आणून खायचे नाहीये,
साजूक म्हणजे घरी कढ आणून केलेलं तूप. घरी म्हणजे तुम्हाला दुसरं कोण करून देणार असेल तर त्यांच्याकडून करून घ्या, पण कढवून केलेलं तूप. लोण्यावर जेव्हा संस्कार होतात तेव्हा त्याचे गुणधर्म बदलतात आणि जे तूप असतं ते अतिशय औषधी आहे. तुपामुळे तूप खाऊन रूप येतं, हो नक्की येतं. तूप तुम्हाला दीर्घायुष्य देतं, तूप तुम्हाला स्मरणशक्ती देतं. तुपामुळे तुमचं स्किन, सगळे अवयव, हाडं सगळं मजबूत होतं. आता आत्ताच्या भाषेत सांगायचं तर त्याच्यात omega-3 फॅटी ऍसिड्स आहेत, त्यामुळे तिथूनही आपण बघितलं त्याही दृष्टीने तर ते बेनिफिशियल आहे. तुमच्या सगळ्या जॉईंट्समध्ये लुब्रिकेशन मिळतं. जॉईंट्स कुरकुरायला लागल्यावर खाल्लं ओके, खा तेव्हा सुद्धा, पण आधी कुरकुरायला देऊच नका ना. म्हणून हे लहानपणापासून तिची काळजी घ्यायची. म्हणजे स्त्री जन्माची काळजी ही तेव्हापासून सुरू होते. तर साजूक तूप नक्की खायला पाहिजे. गर्भिणीमध्ये तर हे पहिल्या 3 महिने, मधले 3 महिने, शेवटचे 3 महिने ह्यातलं जेवण वेगळं सांगितलेलं आहे. तर मधल्या 3 महिन्यात सुद्धा तिने काय खायचं ह्याचं आपल्याकडे सगळं वर्णन आहे. पुढचे 3 महिने तिचं प्रोटीन, आयर्न, झिंक आणि कॅल्शियम तिचं रिक्वायरमेंट वाढते. म्हणजे डबल खायचं असतं का तर अजिबात नाही. फक्त 300 कॅलरीज जास्त लागतात. 300 कॅलरीज म्हणजे आपलं पोहे आणि एखादा लाडू एवढा कंटेंट तुम्ही समजू शकता. पण लोक कसं करतात, डबल खातात. मग डबल खाऊन ह्या मुली अशा, म्हणजे 50 किलोची मुलगी 90ला पोहोचते, कारण ओव्हर फिडिंग. कारण आता सगळं मिळतंय ना, आई बाबा पैसे कमवतायत. शहरात हा प्रॉब्लेम आहे की इट इज अ प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी. जास्त मिळते लोकांना शहरात, त्यामुळे मग बबडीला खा बबडी, खा बबडी करून बबडी झाली 90 किलोची. किती पैसे कळा देणार, बरोबर. आणि 90 किलोचं जेव्हा होतो माणूस, तेव्हा ती गर्भिणी, तेव्हा तिला हायपरटेन्शन, डायबिटीज हे सगळं सुरू होतं प्रेग्नन्सीतलं. आणि ते बाळ होतं छोटं, म्हणजे बाळाचं वजन 2 किलो, बबडीचं वजन 90 किलो. हा प्रकार चाललाय. तर एव्हरीथिंग इन मॉडरेशन. त्यामुळे तिला मॉडरेशन मध्येच खायचंय. पण आपले सगळे घटक आपण खाल्ले का, हिरव्या भाज्या, फळं, मोडालेली कडधान्य, सलाड्स, गाजर, बीट, काकडी, टोमॅटो, कोबी, हे जे आहे. हिरवी भाजी अशी ती खात नसेल समजा घेऊन, तर स्टफ पराठा करून द्या. पराठ्यात किंवा भाकरीत भरून तुम्ही ते देऊ शकता. हे सगळं खाणं खूप गरजेचं आहे. हे म्हणजे लास्ट दिस ट्रायमेस्टर आम्ही म्हणतो, गर्भिणीचं शेवटचे 3 महिने, तेव्हा ह्याची गरज खूप वाढते. प्रोटीन्स तुम्हाला नॉन व्हेजिटेरियन असाल तर अंडी, चिकन, मासे ह्याच्यातनं मिळू शकतं. आणि व्हेजिटेरियन असाल तर सोयाबीन, पनीर, दूध, दही, डाळी, कडधान्य ह्याच्यातनं मिळू शकतं. तर नक्की हे सगळं खायला पाहिजे. डायटिशियन झाली असतात, प्रत्येक हॉस्पिटलला डायटिशियन अटॅच असतात, त्यांचा सल्ला घेऊ शकता. गर्भिणी अवस्थेनंतर काही काळ आपला परत त्या मुलांच्या मागे धावण्यात जातो, तेव्हाही आईला एनर्जीची गरज असते, आईला विश्रांतीची गरज असते. आणि तेव्हा आपण बायकांना सपोर्ट करायचंय. आपल्या सुनेला किंवा मुलीला असं नाही सांगायचंय की मी ना एवढं काम करायचे आणि मला माझी सासू इतकं छळायची, त्यामुळे आता मी पण तुला सपोर्ट नाही करणार आहे. त्यामुळे असं प्लीज नको करूया. आपण सगळ्या एकमेकींना मदत करूया. सगळ्या वयोगटांच्या बायकांनी एकमेकींना मदत करायला पाहिजे. त्यावेळी तिला रेस्टचीही गरज असते, कारण ती बाळाला दूध पाजत असते. म्हणजे दूध आलं तर दूध येण्यासाठी मेंटली प्रिपेअर पण व्हावं लागतं. सो ती दूध पाजत असते. ती नुकत्याच एका मोठ्या स्थित्यंतरातनं गेलेली असते, तेव्हा पुन्हा तिची गरज वाढते. तिची कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3 ची गरज खूप वाढते. तिला कोवळं ऊन मिळालं पाहिजे. तिला मालिश, अभ्यंग सगळं का करतात, बाळंतीला मालिश करायची पद्धत आहे, तर ते मालिश करून उन्हात बसवायचं असतं, त्याच्यामुळे व्हिटॅमिन D मिळतं तिला. हा कॉन्सेप्ट आहे त्याच्या मागे. मग स्नायू चांगले होतात, घोटी होतात वगैरे, फॅट थोडं कमी होतं वगैरे, हे आहेत सगळे. सो तिला आरामाचीही गरज असते, तिला उत्तम खाण्याची गरज असते. लकीली आपल्याकडे खूप पदार्थ सांगितले गर्भिणीच्या आहारात, ते नक्की द्या तिला. जे ड्रायफ्रुट्स आहेत, लाडू आहेत. फक्त साखरेचं मॉडरेशन करा, कारण बबडी तितकं नदीवर पाणी भरायला जाणार नाहीये का, ती विहिरीतनं पाणी काढणार नाहीये आणि ती पाट्यावर वाटणार पण नाहीये. त्यामुळे प्रचंड तूप आणि साखर नका देऊ. तूप जे रिक्वायर्ड आहे तेवढीच क्वांटिटी द्या. 2 चमचे तूप पुरतं दिवसाला, तेवढंच द्यायचंय. साखरेचा अतिरेक करू नका. पण बाकी हे सगळं पोषण जे आहे, अळी, डिंक, आपल्याकडे शेवगा खूप छान आहे गर्भिणीसाठी, तो नक्की तिच्या पोटात गेला पाहिजे. तर असा सगळा तो आहार तिला मिळाला पाहिजे. त्याच्या पुढची स्टेज येते मेनोपॉज, रजोनिवृत्ती. आता मेनोपॉज म्हटलं की बायका प्रचंड घाबरतात, अरे टेन्शन, आता मला मेनोपॉज येणार, मग येऊ दे, आलं तर काय झालं, जे सुरू होतं ते पॉज होतच ना कुठेतरी. आणि मेनोपॉज, आता हे सगळं ना
जेव्हा जॉईंट फॅमिलीज होत्या तेव्हा इतकं स्मूथली चालायचं, कारण सगळे वयोगट घरातच होते आणि सगळेजण एकमेकांना बघतच त्या मोठ्या व्हायच्या मुली. आजी, मग त्यांची पाळी गेली की असं बाऊ नव्हता कुठल्या गोष्टीचा. आता मेनोपॉज, अरे बापरे, मग त्याचा बाऊ होतो. आता कधीतरी नॉर्मलीच तर आपल्या हॉर्मोन्समध्ये जे फरक होतात, तर आपलं इस्ट्रोजन कमी व्हायला लागतं, प्रोजेस्ट्रॉन कमी व्हायला लागतं, त्याच्यामुळे जे इरिटेशन येतं, कधीतरी मूड स्विंग्स होतात. पण जर तुम्ही त्यावेळी मेडिटेशन, प्राणायाम, सूर्यनमस्कार हे सगळं जर तुम्ही करत राहिलात तर तुम्ही ही जी फेज आहे ही इझिली पार करून जाता. तुम्हाला कळतही नाही की कधी माझं मेनोपॉज झालं. जर तुमची तब्येत छान असेल, तुम्ही सगळी ही काळजी आधीपासून घेतलेली असेल, तर युअर मेनोपॉज इज रिअली स्मूथ. तुम्हाला काही होत नाही त्रास. त्यामुळे त्याचा बाऊ नका करू. त्याच्यासाठी आत्तापासून, म्हणजे ज्या तुमच्या लहान मुली आहेत तेव्हापासून हे सुरू करा. खाणं, व्यायाम, पुरेशी विश्रांती आणि मनाचं आरोग्य हे खूप गरजेचं आहे. मनाचं आरोग्य, हॅपी राहणं खूप गरजेचं आहे, आनंदी राहणं. विसरूनच गेलेत सगळे. सारखं तक्रार, लोकांना गर्दी होती, आज माझी बाई नाही आली, माझा नवराच कसा आहे, तो घरात लक्षच देत नाही. नको देऊन दे ना, 2 दिवस कामं टाकून द्या, करेल कोणतरी. म्हणजे आपण काय केलंय ना, तर सुपर वुमनचा झेंडा घेतलाय हातामध्ये, त्याचा त्रास आपण स्वतःला करून घेतोय. बरोबर, हेल्प घ्या कोणाची तरी. सगळं आपण केल्यामुळे नोबेल प्राइज नाही मिळणार आपल्याला, त्यामुळे हेल्प घ्या. आता आणि तुम्ही हेल्प जेव्हा घेता, हाऊस होल्ड हेल्प म्हणते मी, जसं काही गरजू बायका असतात त्यांची हेल्प घ्या ना. पुण्याचं काम आहे, तुम्हाला मदत मिळाली, त्यांना पैसे मिळाले. मग तुम्ही तुमच्या आजारपणांवर पैसे टाकण्यापेक्षा ही जर तुम्ही एक हेल्प घेतली, तुमचं मनाचं स्वास्थ्य राहतं. म्हणजे मी वर्किंग विमेनसाठी सुद्धा हे सांगते, त्या अशा तडतड करतात की जॉब आहे, मग ते स्वयंपाक पण मीच करणार, मग जॉबला पण मीच जाणार, घर पण मीच स्वच्छ करणार, मग पाहुणे आले की मला काय म्हणते, मग 4 पदार्थही मीच पाडणार. ते अगं नको ना करूस, दे ना कोणातरी करायला. तुझ्या कामाची विभागणी कर, वाटणी कर. आपलं मन सुद्धा शांत असलं पाहिजे. मेनोपॉज किंवा रजोनिवृत्तीचा जो काळ आहे तेव्हा मी सगळ्यात मोठी गोष्ट जी सांगेन की स्वतःसाठी वेळ द्या. दिवसाला 24 तास आहेत, अर्धा तास तुम्ही स्वतःसाठी नक्की देऊ शकता. सो तो जो आहे, या ठिकाणी तुम्ही अर्धा तास वेळ द्या म्हणालात, त्याच्यावरून मला मुद्दाम हे विचारावंच वाटलं की जेव्हा कधी आम्ही महिलांशी बोलताना सांगतो की ठीक आहे तुम्ही स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे आमचं काउन्सिलिंग सेंटर आहे, तर मी बायकांना कधी सांगते की तुम्ही आठवून बघा, दिवसभरात अगदी मला आवडणारी टिकली लावली, एवढी छोटी गोष्ट जरी असेल तरी अशा कुठच्या तरी 5 गोष्टी तुम्ही फक्त स्वतःसाठी करा. आणि त्यावेळी त्या नेहमी आम्हाला उत्तर देतात, हे सगळं करायला आपल्याला वेळच नसतो. मग नाश्ता करायला वेळ नसतो, व्यायाम करायला वेळ नसतो, काहीच करायला वेळ नसतो. तर हा वेळ काढायचा कसा हे पण आता तुम्हीच सांगा. वेळ काढणं हे आपल्यावर आहे, आपण कशाला किती काय महत्व देतो. पहिलं आहे की आपलं जे सोशल मीडियात जो वेळ जातो तो आपण कुठेतरी कट करू शकतो. उगीच बघण्याच्या ज्या सिरियल आहेत, म्हणजे बघा तुम्ही, तर ज्या सिरियल मधनं काहीतरी अर्थबोध होतो त्या ठीक आहे, पण उगीच आपली कोणाच तरी भांडणं बघत बसायचं, सासू सुनांच्या वादावादी बघत बसायचं, ते कुठेतरी आपल्यात पण जिरवतं आणि ती निगेटिव्हिटी आपण कॅरी करतो. नका ना बघू, काढला तो अर्धा तास. किंवा आपण जे म्हणतो की आता हा व्यायाम, सरळ सकाळी उठा, बूट चढवा आणि निघून जा चालायला. चहा करून घेतील घरातली माणसं, तुमच्याशिवाय अडणार आहे का? आणि अडलं तर अडू दे, सांगा ठोकून की हा माझा वेळ आहे, हा मी माझ्यासाठी, माझ्या हेल्थसाठी काढलाय, मला आजारी नाही पडायचंय, मला माझे सगळे स्नायू, सांधे बिंदे सगळे नीट ठेवायचे, तुमच्या नंतर भार नको की नाही म्हणून मी आता चालायला जाते, म्हणून मी प्राणायाम करते. तर हा वेळ तुमचा तुम्ही काढायचा आहे. पहिली गोष्ट आहे ना की स्वतःला कन्व्हिन्स करा. दुसरं कोणी तुम्हाला मदत नाही करणार आहे, तुम्ही स्वतःची स्वतःला मदत करणार आहात आणि तर वेळ सहज निघू शकतो. कारण म्हणजे आता ह्या आहेत, मी आहे, ह्यांच्यातल्या सुद्धा अनेक असतील की आपण मल्टीटास्किंग करतच असतो. आज मला सकाळी एक व्हॉट्सअपवर आला, हॅपी मल्टीटास्किंग डे. म्हणजे खरंच बायका मल्टीटास्किंग करतात, करू शकतात, कारण आपल्या मनाची तेवढी शक्ती आहे. पण ती शक्ती शरीरालाही द्या, ती ऊर्जा शरीरालाही द्या आणि ती मिळते आपल्या खाण्यातून, सकारात्मक विचारातून. तर मेनोपॉज सुद्धा खूप छान एक वेगळा प्रवास आहे तो. मेनोपॉजमध्ये तुमचे जरी हॉर्मोन्स तुमची साथ सोडतात, त्याच्यामुळे हाडं वगैरे तुमची ठिसूळ होऊ शकतात, पण त्याच्यासाठी तुम्ही जर चांगलं खाल्लं,
म्हणजे हे जे आहे की नाचणीचा समावेश नक्की करायला पाहिजे ह्या काळामध्ये खास करून, किंवा अगेन व्हिटॅमिन ई रिच प्रोडक्ट्स, तर हे सगळं नक्की आपल्या पोटात गेलं पाहिजे. एखादी गोळी घ्यायला हरकत नाही, कारण काय होतं ह्या वेळेला आपलं ऍब्झॉर्प्शन कमी होतं. भले तुम्ही अगदी सगळं छान छान खाताय पण शरीर तितकं खेचून घेत नाही, कारण शरीराची कपॅसिटी कमी आहे. मग एखादी गोळी घ्यायला लागली, हल्ली कॉम्बिनेशन गोळ्या मिळतात, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन D3 सगळं एकामध्येच असतं. तशी एखादी गोळी घ्या. तुमचं फॅट वाढायला द्यायचं नाही, त्यामुळे आता फॅटचं पर्सेंटेज तुम्हाला थोडं कमी करायचंय, कार्बोहायड्रेटचं पर्सेंटेज थोडं कमी करायचंय, आणि भाज्या फळं हे वाढवायचं आहे तुम्हाला. तर त्यामुळे ते नक्की तुम्हाला खाण्यातले बदल ते करावे लागतील. स्पायसी जंक फूड जे शरीर तरुणपणी पचवू शकतं ते चांगलं आहे असं मी अजिबात म्हणत नाहीये, पण ते पचवू शकतं. तेव्हा काय कचरा खाल्ला तरी तो पचतो तरुणपणी, तो आता नंतर पचत नाही. त्यामुळे ते न खाणं, जंक फूड वगैरे, स्पायसेस अति स्पायसी न खाणं, खाण्याच्या वेळा सांभाळणं. आपलं खाणं आणि रात्रीचं झोपणं ह्याच्यात 3 तासाची गॅप पाहिजे, त्यामुळे ते नक्की करा. दुपारचं जे आहे झोपणं, ते झोपणं नसून ती वामकुक्षी असली पाहिजे. वाम आणि डाव्या कुशीवर 10 मिनिटं झोपणं. कारण काही काही वेळा मी बघते की अगदी पडदे बिडदे बंद करून 2-2, 3-3 तास, म्हणजे माझी एक मैत्रीण मला दुपारी फोन नाही करू देत, का तर मी झोपते. म्हटलं हा ठीक आहे झोपतेस किती, 2 ते 5. म्हटलं काय 2 ते 5, मग रात्री झोप कशी येणार. सो आपले हे जे त्रास असतात की रात्री झोप येत नाही, तर त्याच्यासाठी तुम्हाला दिवसाचा वेळ पूर्ण जर तुम्ही ऍक्टिव्ह असला, म्हणजे वामकुक्षी लावून, पण बाकीचा वेळ जर तुम्ही ऍक्टिव्ह राहिला तर रात्री नक्की झोप येते. झोप येत नसेल तर कोमट दुधात थोडंसं लोणकळं तूप घाला, एक जायफळाचा 2 जायफळाचा वळसा त्यात उगाळून घाला, छान झोप येते. मेडिटेशन, प्राणायाम ह्या सगळ्यामुळे खरंच तुमचं कुठलेही प्रॉब्लेम्स राहत नाहीत, शरीराचे मनाचे कुठलेच. त्यामुळे हे नक्की करायला पाहिजे आहे. तर हे आपले जे प्रमुख टप्पे होते त्याला मला वाटतं मी स्पर्श केला सगळ्याला. अजून डिटेलमध्ये काही सांगायला नाही, मला तुमचं बोलणं ऐकताना काही काही माझ्यासमोर आलेले अनुभव पण आठवत होते आणि त्या अनुषंगाने काही प्रश्न पण माझ्या मनात होते. एक म्हणजे मला असं वाटतं की पूर्वी सगळ्या टप्प्यांमधून जाण्यामध्ये जो एक सहजपणा होता, तर आता आपण प्रत्येक टप्प्याबद्दल, प्रत्येक गोष्टीबद्दल आपण इतकं बोलतो आणि इतके उलटसुलट मतमतांतर आपल्याला ऐकायला येत असतात की जी गोष्ट एरवी कदाचित सहजपणे होऊन गेली असती ती आता सहजपणे होतच नाही. म्हणजे आता रजोनिवृत्तीबद्दल पण आपण खूप ऐकतो आणि कदाचित आपल्याला तो त्रास होणारही नसता, पण मनाने आपण ठरवतो की हा एक मेजर टप्पा आहे आणि इथे आपला आय एम बाउंड टू हॅव समथिंग, आम्हाला काहीतरी मला सिम्पटम्स दिसणारच आहेत. तर मला वाटतं आपली या सगळ्या टप्प्यांमधून जातानाची जी एक मनोभूमिका असते त्याचा पण कदाचित खूप याच्यामध्ये, किंवा जे काही आपल्याला सतत आपल्या कानावर पडत असतं, आजूबाजूला आपण बघत असतो, त्याचा पण आपल्यावर कुठे ना कुठेतरी परिणाम होतो. त्यामुळे पूर्वी बऱ्याचशा गोष्टी नैसर्गिक आहेत, होणार आहेत आणि त्यातून आपण निभावून जाऊ. असं जे होतं ते आता नाही. प्रत्येक गोष्टीची चर्चा, प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग, प्रत्येक गोष्टीचं मे बी मार्केटिंग आणि त्या सगळ्याचा आपल्यावर होणारा परिणाम असं पण कुठेतरी दिसतं. मला इथे थोडंसं एक विचारावं असं वाटतं की आपल्याकडे आता म्हणजे पूर्वीच्या बघितलं तर नोकरी करणाऱ्या बायका होत्या की ज्या बऱ्याच प्रमाणामध्ये, म्हणजे नर्सेस, डॉक्टर्स असे काही रोल्स सोडले जातात, तर बऱ्याचशा एक 10 to 5 असे फिक्स टाइमच्या नोकरी करणाऱ्या बायका तेव्हा होत्या आणि ते रुटीन पाळणं मोरऑफलेस शक्य होत होतं. पण आताची जर तरुण पिढी आपण बघितली तर त्या प्रायव्हेट सेक्टर्समध्ये कामाला आहेत, प्रोफेशनल्स आहेत, त्यांचे वर्किंग आवर्स जे आहेत किंवा त्यांचं जे शेड्यूल आहे, इनफॅक्ट कोरोनामध्ये तर वर्किंग आवर्स एंडच होत नव्हते. म्हणजे लोक लॉग ऑफ करूच शकत नव्हते, सकाळी पासून ते रात्री 10-10 वाजेपर्यंत कॉल्स चालू राहत होते. तर हा जो पूर्ण ताण आहे नोकरी करणाऱ्या स्त्रियांवर येणारा, किंवा त्यांचं जे इरॅटिक शेड्यूल आता झालेलं आहे, तर त्याचा सुद्धा परिणाम कुठे ना कुठेतरी आपल्या आरोग्यावर होत असतो. तर त्या शेड्यूलमध्ये राहून सुद्धा आरोग्य टिकवण्यासाठी काही विशेष करणं शक्य आहे का, किंवा करायला हवं का? नक्कीच शक्य आहे. शेड्यूल आपल्या हातात नाहीये, पण त्याच्यात सुद्धा तुम्ही व्यायाम करणं, म्हणजे आता तुमचा जो काय वेळ आहे, आता बरेचसे जॉब हे बैठे जॉब झाले, म्हणजे आता मी असं कन्सिडर करते की आपण बैठ्या जॉब विषयी बोलतोय, तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एक टायमर लावून उठणं, तेवढा एक 10 मिनिटं वॉक घेणं, किंवा हल्ली चेअर योगा पण असतं, तुम्ही खुर्चीवर पण योगा करू शकता.
हे सगळं गुगल कराल तर चांगल्या गोष्टीसाठी तरी करा, की आपल्यासाठी काय फायद्याचं आहे त्याचं तरी गुगल करा. तर असे काही व्यायाम करणं, किंवा समजा तुम्ही जेवण बनवताय तर जेवण बनवताना म्हणजे ओट्यावर पुशअप करणं खूप सोपं आहे. म्हणजे ओट्याची कड धरून तुम्ही पुढे जाणं, पाठी येणं. तर ते पुशअप मी करून नाही दाखवू शकत इकडे, पण लक्षात आलं असेल तुमच्या की ओट्याची कड धरून तुम्ही पुशअप्स करू शकता. किंवा असे जे काही व्यायाम आहेत की आता तुमच्या काय तुम्ही बिल्डिंगमध्ये राहताय, जिने आहेत, आपण रोज ऑफिसमधनं येतो जातो, काय भाजी आणायला जातो येतो, ते स्टेपवर व्यायाम करा. स्टेपवर अपडाऊन 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 एवढं केलं, रोज एकदा जिना चढलात, 4 मजली जिना रोज चढायला काही हरकत नाही. तर हे सहज होणारे व्यायाम आहेत. जिकडे आपण रिक्षा करतो, नका ना करू रिक्षा, थोडंसं चालत जाऊया. ओके. किंवा तुमचं जे शेड्यूल आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक ब्रेक घेऊन प्राणायाम करू शकता, कपालभाती करू शकता. हा साधं तुम्हाला बिस्लेरीच्या बाटल्या, मी बिस्लेरी एक्सरसाइज म्हणते त्याला, बिस्लेरीच्या 1-1 लिटरच्या बाटल्या असतात घरामध्ये, त्या हातात घेऊन बायसेप्स करा बसल्या बसल्या. मी लॅपटॉपवर वाचतेय आणि एकीकडे नुसतं बिस्लेरीने बायसेप्स मारतेय. शक्य आहे की बिस्लेरीच्या किंवा आपल्या साध्या भाजीच्या पिशव्या असतात, दळणाची पिशवी, दळणाची पिशव्या 2 हातात घ्या आणि साईड बेंडिंग करा, झाला व्यायाम आपला. त्याची रिपिटेशन्स वगैरे वाढवायला पाहिजेत ऑफकोर्स, पण हे व्यायाम करणं सहज शक्य आहे. त्यामुळे हे घरातल्या घरात तुम्हाला करणं अगदी शक्य आहे, त्याला काही अशक्य नाहीये. आणि म्हणजे हेच होतंय की सगळ्याचाच बाऊ केला जातोय की मला ते शेड्यूल, म्हणजे मग बबडी आयटी मध्ये आहे, म्हणजे झालं, म्हणजे मग सगळं घर तिच्या मागे आहे, कारण बबडी आपली आयटीत आहे. सो असं नाही आहे की तुम्ही कुठला जॉब करताय तुम्हाला अगदी श्वास घ्यायला सुद्धा वेळ नसतो, असं नसतं. तो वेळ काढावा लागतो, तो स्मार्टली काढावा लागतो आणि तो सहज शक्य आहे करणं. त्यामुळे हे असे लहान लहान जे व्यायाम आहेत ते तुमचं तुम्ही करू शकता. एखाद रविवार कचरा काढला ना घरातला, आपण कचरा काढणं आणि बाईने काढणं हा फरक असतो. भरपूर कचरा निघतो आपण काढतो तेव्हा, बट डू इट ॲज अ एक्सरसाइज, यू कॅन डू दॅट. जळमट काढा, छान हाताचे पाठीचे व्यायाम होऊन जातात, आपल्या घराकडे आपलं लक्षही राहतं. सो ह्याचा बाऊ नाही करायचंय की हे माझं काम नाहीये, हे मेडचंच काम आहे. तर कोरोनाने आपल्याला भरपूर काय काय शिकवलंय, आपण खूप कामं केली या काळामध्ये, तर ती कंटिन्यू करूया, कारण ते एक्सरसाइज महत्वाचे आहे. उकिडो बसून कधीतरी लाद्या पुसून बघा, इट्स अ ब्युटिफुल एक्सरसाइज फॉर टमी. सगळ्यांची पोट आत जातील. आपली बाई अगदी सडपातळ असते का, कारण ती हे सगळे एक्सरसाइज करत असते अननोईंगली. तर एक दिवस तिला सुट्टी देऊया किंवा तिला वेगळं काम द्या की आज तू कांदा चिर, मी लाद्या पुसते. सो असे एक्सरसाइजेस करणं शक्य आहे. तर हे असा वेळ काढून ते केलं जाणं खूप गरजेचं आहे. निश्चितच मला वाटतं आपण जे करत असतो त्याच्यामध्ये थोडासा बदल करून सुद्धा आपण बऱ्याचशा गोष्टी साध्य करू शकतो. आणि इनफॅक्ट आपण शरीराच्या आरोग्याबरोबर मनाच्या आरोग्य किंवा मनाला येणारा जो एक मानसिक थकवा असतो या सगळ्या रुटीन मधनं जाताना, त्याच्याबद्दल बोलताना पण मला असं सांगावंसं वाटतं की या रुटीनमध्ये असताना आपण या ज्या आता स्मिताताईंनी सांगितल्या त्या छोट्या छोट्या वेगळ्या गोष्टी करणं हा मनाला पण एक खूप मोठा रिलीफ असतो. म्हणजे आता जर आपण बघितलं तर सतत स्क्रीन टाइम आपला खूप वाढलेला आहे. पण सतत कुठच्या ना कुठच्या आयदर मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या स्क्रीन समोर असतो, ज्याच्यामुळे डोळ्यांना ड्रायनेस येणं वगैरे यासारख्या तक्रारी वाढल्या. याच्यावर पण एक साधा उपाय हाच आहे की आपण 1-2 तासांनी स्क्रीन पूर्ण उठायचंय आणि नुसतं बाहेर खिडकीतनं बघायचंय 5 मिनिटं आणि परत यायचंय. तर आपल्या रुटीनमध्ये ब्रेक करणं हा सुद्धा आपल्यासाठी एक मानसिक दृष्टीने पण व्यायाम आहे आणि एक अतिशय चांगली अशी उपचार पद्धती आहे असं म्हणता येईल. सो ब्रेक इन द रुटीन हे आपण काळजीपूर्वक करायला हवं आणि ते मला वाटतं शक्य पण आहे. एकंदरीतच नोकरी करणाऱ्या किंवा प्रोफेशनल स्त्रिया आणि शारीरिक आरोग्य आणि त्यांचं रुटीन असं बोलणं चालू आहे, तर मला त्याच्यावरून हे पण विचारावं असं वाटतं की आताच्या काळामध्ये मानसिक ताण किंवा मानसिक समस्या सुद्धा खूप जास्त प्रमाणात वाढलेल्या आहेत. म्हणजे कधी कधी मी पब्लिक हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे आमच्याकडे अशाही काही केसेस आले की जिथे 12 वर्षाच्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे किंवा म्हणजे हे एज सुद्धा खूप खाली येत चाललेलं आहे. याचं कारण आहे की प्रत्येक टप्प्यावर येणारा मानसिक ताण. तर तो ताण कसा हाताळावा, मला वाटतं शारीरिक आरोग्याबद्दल तरी बरंच बोललं जातं, पण मानसिक आरोग्यावर जेव्हा कोणाला काही सांगायला गेलं किंवा तुला ही समस्या आहे तर तू असं कर, तर समोरच्याला राग सुद्धा येतो. कधी कधी आम्ही वेळे झालोय का, आम्हाला काही कळत नाही का, अशा स्वरूपाचं
प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळतात. पण हा ताण जर सुरुवातीपासूनच कसा हाताळायचं शिकवलं गेलं तर ते पुढे जाऊन इतक्या गंभीर समस्या होणार नाही. तर हा मानसिक ताण जो असेल किंवा त्या टप्प्यावर येणारं जे टेन्शन फेस करावं लागतं आताच्या पिढीला, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल? जग बदललं आहे हे आपण ऍक्सेप्ट करतोच आहोत की खूप कॉम्पिटिशन वाढली आहे. पण होतंय काय ना की मला असं वाटतं की आपण आपल्या मुलांना किंवा स्वतःला ओळखत नाही आहोत. स्पर्धा वाढली अगदी मान्य आहे, पण आपल्या मुलांचा कल कुठे आहे, त्यांना काय आवडतं, त्याची शारीरिक आणि मानसिक क्षमता, बौद्धिक क्षमता काय आहे, ते मूल त्याच्यासाठी केपेबल आहे का किंवा तुम्ही त्याला तसं घडवलंय का, हे असे अनेक प्रश्न त्याच्यामध्ये येतात ज्याचा विचारच केला जात नाही. अमक्याला 90% मग माझ्याही मुलाला 90% पाहिजे. अरे पण त्याची बौद्धिक पात्रता आहे का, त्याला आवडतं का. एखादं मूल चित्रकार असेल आणि तुम्ही मात्र त्याला गणित सोडवायला बसवलंय, मग कसं करेल ते गणित. तर आपला मुलांचा कल ओळखणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी त्यांच्यावर वेळ घालवणं गरजेचं आहे. नोकरी करणाऱ्या आईला तितका वेळ मिळत नाही, मलाही माहिती आहे, पण तुम्ही क्वालिटी टाइम नक्की देऊ शकता. कारण आम्ही त्यातनं गेलोय म्हणून मी सांगू शकते की डॉक्टरीसारख्या व्यवसायात असून मी जमेल तसा वेळ माझ्या मुलांबरोबर देत होते. आणि मुलं कार्टून कुठलं बघतात हे सुद्धा मी बघायला बसत होते. म्हणजे हेही कळलं पाहिजे की मूल काय बघतं. अगदी तुम्हाला नसेल शक्य आजी आजोबांची मदत घ्या. घरातल्या ज्या काही मी त्यांना ताई ठेवली असेल सांभाळायला, तिला विश्वासात घेऊन तिची मदत घेऊ शकता. अनेक उपाय असतात, फक्त आपण झापडं लावली आहेत सध्या की आम्ही पैसे कमवतो, मी पैसे फेकू शकते, मी माझ्या मुलाला कुठलाही गेम आणून देऊ शकते, मला नव्हता मिळाला माझ्या लहानपणी. त्याच्यामुळे चुकीच्या गोष्टी फॉलो केल्या जातात. मुलांवर त्याचा ताण येतो कारण मुलाची बौद्धिक क्षमताच माहिती नाहीये. ते मूल खरंच आहे का 90%चं. बरं 90% मिळणारे झेंडे लावतात का हो. सचिन तेंडुलकरला मिळालेले का 90%? नव्हते मिळाले. त्याच्यामुळे मुलाचा कल ओळखणं खूप गरजेचं आहे. आपली पात्रता काय आहे, म्हणजे आई वडील असतील 50% वाले तर ते मूल 90% होणार नाही असं मी नाही म्हणत आहे, पण ते सुद्धा जेनेटिक्समध्ये असतं की तसा तो एक बुद्ध्यांक असणं, तसा इमोशनल कोशंट असणं, ह्या गोष्टी इनहेरिटेड होतात. सो ह्या सगळ्याचा एक सांगोपांग विचार करा. पण 90% मिळवून मग तुम्ही त्याला काय अपेक्षा आहे तुमची, त्याच्या पुढे त्याने काय करायला पाहिजे, हे थोडंसं विचार करण्याची गरज आहे, थोडं थांबण्याची गरज आहे. स्लो डाऊन अँड थिंक हे हल्ली होत नाहीये. आता बराच वेळ आपण जे सगळं बोललो की लहानपणापासून, मी तर सांगते बाळ गर्भात असल्यापासून त्याची शारीरिक, बौद्धिक, मानसिक जडणघडण कशी करायची आहे हे आपण ठरवू शकतो. तर तेव्हापासून तुम्ही त्याला काय विचार देता, म्हणजे आयुर्वेदाने ते सगळं म्हटलंच आहे, सिद्ध केलंय. आज माझी मैत्रीण आलेल्या आहेत त्या डॉक्टर बेडेकर आपल्यामध्ये आहेत. तर म्हणजे आयुर्वेदाने हे सगळं सांगितलंच आहे की गर्भातच संस्कार करा बाळावर, आणि तेव्हा मग त्याला संस्कार करायला तुम्ही संस्कारी पाहिजे. संस्कार म्हणजे मी असं खाली पाया पडणं वगैरे हा संस्कार नाही म्हणत आहे. ते जे आहेत हे मानसिक, बौद्धिक, शारीरिक संस्कार, जेवणाचे संस्कार, जेवण हा एक संस्कार आहे. तो जेवणाचा, आई मस्त पिझ्झा हादडते आणि मुलाला सांगणार पोळी भाजी खा, नॉट डन. आमचं जे मालाडचं हॉस्पिटल आहे, गुजराती क्लायंट आहे, गुजराती काय मला ह्याच्यावर काही आक्षेप नाहीये, पण ती मंडळी थोडं जास्त बाहेरचं खातात. ह्या सगळ्या बायका प्रेग्नन्सीमध्ये पाणीपुरी आणि सगळं त्या गाडीवर उभे राहून खात असतात. पण त्यांना मूल मात्र पाहिजे की सॉलिड त्यांना 99% मिळवले पाहिजे. अगं तू काय करतेस, तू तिथे ह्याच्या गाडीवर जाऊन रोज पाणीपुरी खातेस. सो तू काय खाल्लंस प्रेग्नन्सीमध्ये हे महत्वाचं आहे. तुम्ही त्याचं मेमरी फूड खाता का, तुम्ही ते तितके एफर्ट्स घेता का. आता मगाशी आपला रजोनिवृत्तीचा विषय चाललेला, त्या रजोनिवृत्तीमध्ये सुद्धा मेमरी लॉस होणं हे हळूहळू घडणारी एक प्रक्रिया आहे. पण त्याच्यासाठी तुम्ही जर काळजी घेतली की तुम्ही अक्रोडाचं सेवन करणं, किंवा आपल्याकडे सुवर्णसिद्ध जल सांगितलंय. सुवर्णसिद्ध जल म्हणजे अगदी सोपं आहे, म्हणजे ते थोडक्यात सांगते मी. एखादं वळं असेल तुमच्याकडे 2 ग्रॅमचं, त्याला तापवा. उकळलेल्या पाण्यात एक समजा एक तांब्याभर पाणी घेतलं, त्याच्यात विझवा, तापवा, विझवा, तापवा, विझवा 21 वेळा करा. मग ते वळ त्याच्यात टाका आणि मग ते पाणी उकळा, अर्ध करा. हे झालं सुवर्णसिद्ध जल. तर हे जर तुम्ही प्यायला तर तुमची मेमरी चांगली होते, कारण सोन्याने मेमरी वाढते. पण हे असं संस्कारित पाणी पिऊ ना, म्हणजे नुसतं सोनं रोज चाटलं वगैरे तर काय होणार नाही.
सो अशा अनेक रेमेडीज आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही सगळं हे छान ठेवू शकता. पण फक्त तेच आहे की केल्याने होता आहे आणि आधी केल्याची पाहिजे. आपल्याला सगळं सध्या रेडीमेड हवंय की म्हणजे आम्हाला जसं पेशंट सांगतात की डॉक्टर तमे करो, डिलिव्हरीला आल्यावर डॉक्टर तमे करो, म्हणजे तमे करो म्हणजे काय कळा आम्ही देणार आहोत का? पण म्हणजे असं आहे की डॉक्टरांनी सगळं करू देत, मी काय हलणार नाही जागची, हे असं नाहीये शक्य. त्याच्यामुळे हे जे आता आत्महत्येचा जो विषय होता, तर इतकं सगळं मुलांशी रॅपो असणं, त्याच्याशी बोललं जाणं, म्हणजे आम्ही जरी शरीराचे डॉक्टर असलो तरी आम्हाला बरंच काम मनावरच करावं लागतं. कारण असं म्हणतात ना, डॉक्टरकडे गेले, चांगल्या डॉक्टरकडे गेलात की तुम्ही अर्धे बरे होता. तर अर्धे का बरे होता? कारण डॉक्टर जेव्हा तुम्हाला मानसिक कॉन्फिडन्स देतात, मी आहे असं जेव्हा सांगतात, तेव्हाच तुम्ही अर्धे बरे होता. आणि त्यामुळे मानसिक त्याला नीट करणं त्या रुग्णाला हे आमचं पहिलं काम असतं. शरीर तर नंतर येतं त्याच्यानंतर. तर त्याच्यामुळे जर आपण हे सगळे ऍस्पेक्ट्स पाळत गेलो तर ह्या अशा आत्महत्येच्या वगैरे वेळाच येणार नाही. तर मला वाटतं हेच उत्तर आहे. इथे एक विचार शेअर करावा असं वाटतं मला की सकारात्मक विचार आपण ठेवले पाहिजेत आणि मुलांना पण आपण नेहमी पॉझिटिव्ह बोललं पाहिजे त्यांच्याशी, असं आपण सांगतो आणि ते बरोबरच आहे, नो डाऊट अबाउट इट. पण मला असं वाटतं की कधीतरी आई वडिलांनी आपल्या झालेल्या चुका, आपल्याला आलेली अपयश, आपली झालेली फजिती हे सुद्धा मुलांबरोबर शेअर करत राहिलं पाहिजे. म्हणजे या सगळ्या गोष्टी सुद्धा नॉर्मल आहेत, ते आपल्या आईबाबांच्या बाबतीत झालेत, मग आपल्या बाबतीत झाले तर काही हरकत नाही, इट इज ओके. असा हा जो एक मेसेज मुलांपर्यंत जायला पाहिजे. त्याच प्रामाणिकपणे इतर गोष्टी सुद्धा आपण नाही त्यांना ऐकण्याची सवय लागली, नाही नो हे ऐकण्याची सवय लावा. कारण हल्ली आता काय झालंय की 1 आणि 2 मूल सगळं ऐकतं मिळतंय, त्याच्यामुळे नाही मला कुठली गोष्ट मिळत नाही हे ऐकण्याची सवयच नाही. मग त्याच्यावर मग गर्लफ्रेंड मिळाली नाही की आमचं डोकं फिरलं, मार्क मिळाले नाही मग आमचं डोकं फिरलं, मोटरसायकल मिळाली नाही मग आत्महत्या करा, हे जे होतंय. त्यामुळे अमुक गोष्ट तुला मिळणार नाही ह्याची सवय लावणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हल्ली आपलं पालक साक्षर झालेत, सक्षम झालेत का ह्याचा विचार करा. सुजाण आणि सक्षम पालक असणं अपेक्षित आहे, फक्त साक्षरता कामाची नाही. त्यामुळे आपण सुजाण आणि सक्षम होतोय का हे बघायला पाहिजे. पुन्हा एकदा थोडं रजोनिवृत्तीच्या टप्प्याकडे मला यायचंय. आपल्या प्रेक्षकांना सुद्धा बराच हा त्या टप्प्याच्या आसपासचा आहे. तर या टप्प्यामध्ये येताना जसं तुम्ही म्हणालात की एखादी गोळी घ्यायला हरकत नाही, तर या टप्पा येत असताना इतर काही विशिष्ट चाचण्या करण्याची गरज आहे असं वाटतं का, किंवा कोणत्या चाचण्या कराव्यात? नक्कीच. रजोनिवृत्तीला फक्त घाबरत राहतात, डॉक्टरकडे अजिबात येत नाही, तर हे अगदी चुकीचं आहे. या काळात साधारणपणे आढळणारे विकार म्हणजे कोणाला जास्त ब्लिडिंग व्हायला लागतं, तर आपल्याला फायब्रॉइड्स वगैरे नाहीत ना, ह्याच्यासाठी एक सोनोग्राफी दर 2 वर्षांनी करत राहणं, एक साधारण 40 पासूनच सुरुवात करा, हे खूप गरजेचं आहे. गर्भाशय मुखाचा कॅन्सर हा आपल्या भारत देशातली मोठी समस्या आहे. त्याच्यासाठी तुम्हाला इंटरनल एक्झामिनेशन करणं खूप गरजेचं आहे. पॅप्समेअर सारखी अगदी सोपी आणि स्वस्त टेस्ट आहे, तर ती 2-2 वर्षांनी करा. 45 नंतर त्याचं प्रमाण 1-1 वर्षांनी असं करायला पाहिजे त्या टेस्टचं प्रमाण. त्याच्यासाठी हल्ली वॅक्सिन आलंय, ते वॅक्सिन HPV वॅक्सिन असतं, ते नक्की घ्या. HPV वॅक्सिनचा काळ जो आहे तो 9 वर्षाच्या मुलीपासून 45 वर्षाच्या महिलेपर्यंत आपण रेकमेंड करतो. त्या वॅक्सिनमुळे तुम्ही गर्भाशय मुखाचा कॅन्सर रोखू शकता. सोनोग्राफी आणि ह्याच्याप्रमाणे पॅप्समेअर प्रमाणे ब्रेस्ट एक्झामिनेशन, लाजू नका, लाजला तर तुमचाच तोटा आहे. त्यामुळे डॉक्टरकडे जा. ब्रेस्ट एक्झामिनेशन, फिजिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन तुम्ही घरी करू शकता, पण घरी बरेचदाच तुमचं ते निसटतं, तुम्हाला नाही तेवढं समजत. डॉक्टरकडे जाऊन ब्रेस्ट एक्झामिनेशन करणं. मॅमोग्राफी दर 2 वर्षांनी करणं, 40 ते 45 मध्ये. 45 नंतर दरवर्षी करणं हे गरजेचं आहे, कारण ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण सुद्धा भारतात अचानक वाढलंय. म्हणजे त्याची कारणं अजून तितकी नाही समोर आलेली. व्यसनं करतायत बायका सध्या, पण तो एज ग्रुप हा 20-25 वाला आहे. सगळ्या नाही येत तशा लकीली, पण 40-50 वाल्या बायका तर नक्कीच स्मोकिंग वगैरेच्या फार आत्ता नाही येत त्याच्यात प्रोग्राम. पण ब्रेस्ट कॅन्सर वाढतो आहे, तर त्याच्याकडे नीट लक्ष ठेवा. पहिल्या अवस्थेतले कॅन्सर पूर्ण बरे होतात, पूर्ण म्हणजे पूर्ण. त्यामुळे जर असं झालं तर घाबरू नका. कधीतरी गर्भाशय खाली येण्याचा एक प्रॉब्लेम ह्या वयात सुरू होतो, खास करून ज्यांच्या नॉर्मल डिलिव्हरी झाल्या किंवा ज्यांना खूप ऍब्डॉमिनल ओबेसिटी आहे, त्यांच्यामध्ये गर्भाशय निसटण्याचा प्रॉब्लेम होतो.
आता प्रत्येक वेळी ते काढूनच टाकलं पाहिजे का असं नाहीये. देर आर सो मेनी ट्रीटमेंट्स. म्हणजे आता मी जे फायब्रॉइड विषयी बोलले की अति रक्तस्रावाला फायब्रॉइड असतात. फायब्रॉइड म्हणजे कॅन्सर नाही. आणि फायब्रॉइडच्या सुद्धा अनेक ट्रीटमेंट्स आहेत. अगदी खाण्याच्या गोळ्यांपासून फक्त फायब्रॉइड काढून टाकणं, गर्भाशय काढणं, त्याच्यामध्ये काही साधनं बसवली जातात. अशा अनेक प्रकारच्या ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. तसंच हे जे अंग खाली येतं हे पार अगदी 38ला वगैरे आलं तर आम्ही त्या गर्भाशय वर बसवण्याची पण शस्त्रक्रिया करतो. आता हे अंग जर अगदी 45 नंतर वगैरे बाहेर आलं किंवा सरकायला लागलं आणि जर गर्भाशयाची तुम्हाला गरज नसेल तर मग ऑपरेशन करून ते काढून टाकलं जातं. पण त्याचा डिसिजन डॉक्टर घेतात. पण तुम्ही ते अंगावर काढायचं नाहीये, कारण त्याच्यातून तुम्हाला वेगळे विकार होऊ शकतात, इन्फेक्शन्स होतात वारंवार. मेनोपॉजमध्ये अजून होणारा आणि न बोलला जाणारा एक विषय आहे तो म्हणजे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. खूप कॉमन आहे हे, पण बोललं जात नाही लाजेपोटी. खालच्या अंगाला खाज येणं किंवा ती जागा कोरडी होणं, सेक्शुअली ऍक्टिव्ह ज्या स्त्रिया असतात त्यांना नको नकोसा होतो संबंध ठेवणं, तर हे सगळे त्रास व्हायला लागतात. मग ती बाई अजूनच पोषात जाते की मी सांगू कोणाला, नवऱ्याला सांगायला लाज वाटते, मग तो चिडला तर डॉक्टरकडे जायचं नाहीये आणि हे असंच अंगावर काढत राहतात. त्याच्यातनं गंभीर इन्फेक्शन होऊ शकतात पुढे. तर प्लीज तसं करू नका. ह्या वयात जे संबंध ठेवण्याचा जो प्रॉब्लेम असतो हा सोडवण्यासाठी अनेक लुब्रिकंट्स बाजारात अवेलेबल आहेत. आयुर्वेदाने त्याच्यामध्ये एक योनी पिचू पण सांगितलेला आहे की जो तुम्हाला स्नेहन देतो वजायनामध्ये. तर काही गोळ्या आहेत, व्हिटॅमिन ई वगैरेच्या गोळ्या आहेत. आपल्या आयुर्वेदामध्ये सुंदर औषधं आहेत ह्याच्यावरती. शतावरी, अश्वगंधा वगैरे ही जी औषधं तुम्ही वापरली डॉक्टरांच्या सल्ल्याने, जाऊन आता उद्या शतावरी आणायचं नाहीये, डॉक्टरी सल्ल्याने वापरायचे. पण अशी अनेक औषधं आहेत बाजारामध्ये, ती तुम्ही नक्की वापरू शकता. बाकी हाडं दुखणं वगैरे हे प्रॉब्लेम्स आपल्याला माहिती आहे आणि ते बोलले जातात, पण त्याच्यात लाज नाही वाटत, ते बोलले जातात. पण त्याच्यासाठी सुद्धा खूप सुंदर सुंदर पंचकर्मामध्ये काही थेरपीज आहेत. तर हे नक्की सगळं करा. आणि बाकीचं तुमचं सौंदर्य टिकवणं आहे, की ह्या वयामध्ये ते सौंदर्य जायला लागतं. मला ते पण विचारायचंच होतं, कारण कुठच्याही वयाची स्त्री असली तरी सांग दर्पणा कशी मी दिसते हे आपल्याला कायम विचारावं असं वाटत असतं. आणि या वयात तर निश्चितपणे खूप असुरक्षितता एक थोडीशी निर्माण होते. तर त्याच्याबद्दल पण डेफिनेटली सांगेल. तर साधारण ह्याच वयोगटामध्ये केस गळणं, रिंकल्स येणं, डाग पडणं त्वचेवर, हे सगळं सुरू व्हायला लागतं. ऑफकोर्स ह्याची काळजी विशीत सुरू होते. विशीत काय मी तर म्हणेन गर्भात सुरू होते. म्हणजे माझ्या आईने ती प्रेग्नंट असल्यापासून काळजी घेतली होती. नंतर आम्ही बाळ असताना पण ती आम्हाला काय काय छान छान लावायची, सगळं बदाम उगाळून लावायची, लोणी लावायची आणि असं काय काय बरंच ती आमच्यासाठी करायची. तर तिचे वडील डॉक्टर होते, त्यामुळे तिला बरंच नॉलेज होतं आपलं सगळ्याचं. तर खरं अशी तुम्ही काळजी घेतलीत आणि तर तुमचा म्हणजे इतका प्रॉब्लेम होत नाही नंतर. पण ओके, समजा तुम्हाला नसेल माहिती तर जेव्हा केव्हा तुम्ही सावध होता तेव्हा तुम्ही काळजी घ्यायला सुरुवात करा. आता सौंदर्याची काळजी कशी घ्यायची, तर अनेक क्रीमो वगैरे तर बाजारात आहेतच, पण सगळ्यात महत्वाचा पुन्हा आहारच येतो. आहार तुमचा छान असणं. तुम्ही एखादं फेशियल घेऊ शकता, फक्त तुम्ही कुठे जाऊन घेता ते बघा. ते ब्युटी पार्लर चांगलं आहे का, ब्युटिशियनला काही कळतं का हे बघा. अदरवाईज तुम्ही घरच्या घरी करू शकता. घरच्या घरी रोज दुधाची पिशवी येते की नाही, रोज सकाळी आपण दुधाची पिशवी उघडतो, ते कच्चं दूध लावून घ्या, त्याच्यामुळे तुमची त्वचा उजळते. आभ्यंतर तुमचं घेतलं गेलं पाहिजे. दूध हळद पिऊ शकता, त्याच्यामुळे तुमचं वर्ण उजळतो. 2 केशराच्या कांड्या जर तुम्ही दुधात घोटून त्या घेतल्यात त्याच्यामुळे तुमचा वर्ण उजळतो. रिंकल्स तुमच्या कमी येतात. अक्रोड, बदाम हे जे पदार्थ आहेत हे सेवनात ठेवले तर त्याच्यामुळे तुम्हाला वार्धक्य थोडंसं दूर राहतं. तूप हा साजूक तुपामुळे खरंच रिंकल्स येणं वगैरे तुम्ही डिले करू शकता ह्याच्यामध्ये, हे नक्की करा. सो सौंदर्याची काळजी तुम्ही जितकी छान घ्याल तेवढं चांगलं आहे. आपण प्रदूषणाच्या सगळ्या जगात राहतो, त्यामुळे झोपण्याच्या आधी त्वचा स्वच्छ करणं गरजेचं आहे. ते महागडे क्लिन्झर्सच वापरायला पाहिजे असं काही नाही. साध्या दुधाने कापूस भिजवा, दुधाने स्वच्छ करा, सगळी रंध्र तुमची मोकळी होतील. एखादं चांगलं मॉइश्चरायझर, बरीच मॉइश्चरायझर्स आहेत. साधं आपलं घरगुती लोणी किंवा तूप इज अ व्हेरी गुड मॉइश्चरायझर, ते तुम्ही लावू शकता. प्रत्येक वेळी काही महागडे फेस वॉश घ्यायला पाहिजे असं नाही. मसूर डाळीचं पीठ, चणा पीठ
हे दुधात कालवून त्याने तुम्ही त्वचा स्वच्छ करू शकता. तर असे अनेक उपाय आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही हे आपलं जे वार्धक्य आहे येणारं त्याला लांब ठेवू शकता. फक्त एजिंग ग्रेसफुली ही पण एक प्रोसेस आहे. आपण कोणीच अमरत्व घेऊन आलेलो नाहीये. त्यामुळे एक दिवस हळूहळू आपलं सौंदर्य म्हणा किंवा तारुण्य म्हणा हे हळूहळू कमी होणार आहे. तर ते ऍक्सेप्ट करायला पाहिजे. ग्रेसफुली एज व्हायला पाहिजे. म्हणजे आता ह्या शर्मिला टागोर वगैरे ह्या ग्रेसफुली एज होत आहेत. ते अजूनही छान दिसतात. नो डाऊट त्या घेत असतील बोटॉक्स वगैरे थोडंफार घेत असतील किंवा काही ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्या सुरक्षित आहेत सुद्धा. पण त्याचा अतिरेक नाही करायला पाहिजे. म्हणजे हल्लीचे आपण बघतो की ते ओठ एवढे सुजवून ठेवतात सगळ्यांचे असे ते डोनाल्ड डक सारखे ओठ होतात. तर हे सगळं गरज नाहीये त्याची सगळ्याची. ऑफकोर्स त्या इंडस्ट्रीतले लोक जे करतात ते आपण फॉलो करायला पाहिजे असं नाहीये. ही त्यांची गरज आहे, आपली नाहीये ती गरज. त्यामुळे तेवढ्या सगळ्या एक्सटेंट पर्यंत जायचंय असं नाही. पण तुम्ही फेशियल योगा म्हणजे चेहऱ्याच्या स्नायूंचे काही मुद्रा म्हणजे आपल्या योगामध्ये काही मुद्रा सांगितल्या. सिंह मुद्रा ही त्याच्यासाठी खूप उपयुक्त मुद्रा आहे. आम्ही करून नाही दाखवत आहे, गुगल करा, सिंह मुद्रा आहे. खूप इफेक्टिव्ह आहे तुमचे मसल्स टोन अप व्हायला. आपले जे मसल्स आहेत चेहऱ्याचे थोडक्यात सांगते. हा मसल असा आहे उभा, हा मसल असा आहे तिरका, हे असे, आणि हे गोल आहे, हे गोल आहे, हे गोल आहे. अशा दिशेने जर तुम्ही मसाज केला, काही तुपाने लोण्याने करा किंवा काही तुमच्याकडे क्रीम्स असतील तर त्याने करा. अपवर्ड फोरहेडला अपवर्ड मसाज, ह्याला असा मसाज. ओके, हे जे आहे आपलं ह्याला आपण चिन म्हणतो, चिन बोन, हा असा वर न्या मसाज, ह्याला वर मसाज. असे अपवर्ड मसाज तुम्ही स्वतः रोज केलात तरी तुम्ही फरक बघा स्वतःमध्ये. फेशियल योगा म्हणजे हे जे मी सांगितलं सिंह मुद्रा वगैरे ह्याने सुद्धा खूप सुंदर फरक पडतो चेहऱ्यामध्ये. प्राणायाम आणि कपालभाती, कपाल चमकतं आणि हे खरंच होतं. त्यामुळे कपालभाती करा, प्राणायाम करा. ऑफकोर्स 2 वेळा नुसतं फासफूस करून काय होणार नाहीये. कपालभाती हे 120, 100, 120 असं तुम्ही 2दा केलं तर तो ग्लो येतो, ती चमक येते. अनुलोम विलोम हे सगळं खूप उपयुक्त आहे. सूर्यनमस्कार, तुमची बॉडी सुंदर शेपअप होते. जिमला जाणार असाल तर जा, पण गरज आहे असं नाहीये. तुम्ही हे जर सगळं घरी फॉलो केलं, चालायला गेला तर, आणि चालायला म्हणजे एकमेकींची उडी काढत गप्पा मारत नाही जायचं. इट इज अ फास्ट वॉक, सोल्जर वॉक. छान एक बूट घ्या आणि मस्त फास्ट वॉकला जा. तर हा वॉक सुद्धा तुम्हाला तुमचं बॉडी शेपअप करतो. तुमच्या कमरेपासून सगळ्याला एक छान शेप येतो. हे खास करून मेनोपॉजच्या काळात इथे सगळं फॅट डिपॉझिट होतं कमरेच्या खालच्या प्रदेशात. तर ते छान होतं. तुमचे पाय स्लिम होतात. साधा न खर्चाचा व्यायाम आहे तर तो करा. सकाळच्या शुद्ध हवेत करा, तो तुम्हाला अजून तरोताजा ठेवेल. तर असे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. पण पुन्हा तेच आहे की ते केलं पाहिजे. ते 2 दिवस करून आरंभशूर नुसतं होणार असो आपण तर काही उपयोग नाहीये. आणि म्हणजे मी स्वतः सुद्धा हे आय एम डुईंग सिन्स एजेस. म्हणजे मी आवडतं म्हणून मी काही अशी काही करीना कपूर सारखी बारीक वगैरे नाहीये. कारण एज प्रमाणे तुमच्यात फरक होत जातो. फॅट डिपॉझिशन शरीर देतं तुम्हाला थोडं ह्या वयामध्ये, कारण त्याला सगळं तुम्हाला प्रोटेक्ट करायचं असतं. पण हे सगळं केल्यामुळे तुम्ही ऍक्टिव्ह नक्की राहू शकता आणि तुमच्याच मध्ये एक आत्मविश्वास वाढतो. छान हसा, रोज स्वतःशी हसा. सकाळ झाली की आरशात स्वतःला बघा आणि मस्त स्माईल द्या. आणि हे सगळं जेव्हा तुम्ही करता तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही स्वतःला प्रोग्रेस करू शकता आणि स्वतःला फिट ठेवू शकता, स्वस्थ ठेवू शकता. मला इथे एकच आठवलं, मगाशी आपण सांगत होतो की आईने आणि सासूने तरुण नोकरी करणाऱ्या मुलीला मदत केली पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे. आता मला सुनांना आणि मुलींना सांगावं असं वाटतं की आपली सासू किंवा आई हे सगळं म्हणजे फेशियल व्यायाम म्हणा, फेशियल करणं म्हणा किंवा हे सगळं जर करायला लागली तर आता ह्या वयात काय करायचंय, आम्हाला नाही वेळ आणि या बसल्या आहेत करत, असं कृपया म्हणू नका. कारण सुंदर दिसणं हा सगळ्यांचा अधिकार आहे, हक्क आहे. आपण बरीच चर्चा केलेली आहे आणि असं बराच वेळ अजून आपण आपल्या गप्पा चालू ठेवू शकतो. पण कुठे ना कुठेतरी आपल्याला वेळेचं पण भान ठेवायला हवं. कार्यक्रम संपवण्याच्या आधी मी 2च प्रश्न स्मिताताईंना मला विचारावंसे वाटतं. एक म्हणजे आजची स्त्री कशी आहे, म्हणजे आजच्या स्त्रीचं वर्णन
तुम्ही कमीत कमी शब्दात कसं कराल नेमकं, तर ते सांगा आम्हाला. आजची स्त्री जी आहे ती पूर्वीची कशी होती की जिच्या हात ती पाळण्याची दोरी, आता आपण असं म्हणू शकतो की जिच्या हाती पाळण्याची दोरी आणि जिच्या हाती तंत्रज्ञान, ती आजची स्त्री आहे. आणि एक अष्टभुजा देवीचं जे चित्र आहे ते डोळ्यासमोर आणा. आत्ताची स्त्री ही अष्टभुज आहे. तिच्या एका हातात लाटणं, एका हातामध्ये पेन आहे, एका हातात लॅपटॉप आहे. अशी ती खूप स्मार्ट झालेली आहे आणि ती काळाच्या बरोबर पावलं टाकते. ही आजची स्त्री आहे आणि ती तशीच अपेक्षित आहे आपल्याला. ती काळाबरोबर जाते पण तिचं मागचं पण तिने रूट्स जपून ठेवलेली आहेत. ही आजची स्त्री आहे. आणि तसे आपण राहिलो की म्हणजे जुनं ते सोनं पण नवं ते हवं असे जर आपण राहिलो तर आपण छान बॅलन्स साधू शकतो त्याचा. आणि आजच्या स्त्रीची मी व्याख्या अशीच करेन की जी ह्या दोन्हीचा समतोल साधते ती आजची स्त्री. म्हणजे थोडक्यात जमिनीत घट्ट मुळं रोवून आकाश कवेत घेणारी अशी. आजच्या या महिला दिनाच्या निमित्ताने तुम्ही सगळ्या महिलांना आपल्या काय संदेश द्याल? सगळ्यांना तुम्ही खूपच काय काय सांगितलंय, आता त्या बोर झाल्या असतील त्यामुळे अजून आपण पाठ नको पडवूया. फक्त मी एवढंच सांगेन की स्त्रियांनो स्वतःसाठी जगा. आपल्याला सगळं कुटुंब आहे, सगळं सगळंच सांभाळायचं आहे, करिअर आहे, सगळं आहे आपल्यासमोर, पण स्वतःसाठी सुद्धा जगा. स्वतःवर प्रेम करा. मी आहे आणि माझं स्वतःवर प्रेम आहे म्हणून मी इतरांना ते देऊ शकते. माझ्यावरच मी प्रेम नाही केलं तर मी चिडचिडी होईल, बरोबर. स्वतःवरती प्रेम करा, स्वतःसाठी जगा, इतरांसाठीही जगा. थोडंसं म्हणजे आपले गिरेबान से थोडा झाके देखो, समाजाकडे सुद्धा बघा. समाजसेवा प्रत्येकाचा पिंड असतो असं नाही, पण आपण छोट्या छोट्या गोष्टींना ते करू शकतो. पुढच्या पिढीकडे सजगपणे बघा की ते काय करतायत, त्याच्याकडे सजगपणे बघा. आणि आपण छान कपडे घालणं, ज्वेलरी घालणं हे सगळं करत असतो, आपली हौस मौज करत असतो, पण रोज वेअर युअर स्माइल हे मी आजचा संदेश म्हणून देईन. एक सुंदर स्मितहास्य स्वतःला द्या, तर ते तुम्ही इतरांना देऊ शकाल. आणि गुलजारजींचा फक्त उल्लेख करते. गुलजारजींनी म्हटलंय, कुछ हंस के बोल दिया करो, कुछ हंसकर बोल दिया करो, कुछ हंसकर टाल दिया करो. सोडून द्या, फॉरगेट अँड फॉरगिव्ह. तेच 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 घेऊन बसू नका. कुछ हंसकर बोल दिया करो, कुछ हंसकर टाल दिया करो. परेशानी तो बहुत है तुमको भी मुझको भी, लेकिन कोई बातें वक्त पर छोड़ दिया करो. सोडून द्या, होईल ते बरोबर सगळं, वेळेप्रमाणे ते होत जाणार आहे. कुछ बातें वक्त पर छोड़ दिया करो, कुछ हंसकर बोल दिया करो, कुछ हंसकर टाल दिया करो. हाच संदेश आहे. थँक्यू. खूप खूप धन्यवाद स्मिताताई. खूप छान गप्पा झाल्या आणि इतरही काही विषय असतीलच, ते वेळोवेळी कदाचित तुमच्या येणाऱ्या पुस्तकांमधून किंवा तुमच्या मनातले पानवर आम्हाला डेफिनेटली बघायला होते. तुम्ही सगळ्या पण आज इथे या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि ऐकून घेतलं, त्याच्याबद्दल तुमचे आभार. पण कार्यक्रम संपवायच्या आधी एक 2-4 प्रश्न जर तुम्हाला काही खास असे विचारायचे असतील, वेळ कमी आहे पण डेफिनेटली 1-2 प्रश्न आपण घेऊ शकतो. कोणाला काही विचारायचं असेल तर आता विचारू शकतो. मला प्रश्न विचारायचा नाहीये, पण मृदुलाताई आणि स्मिताताई तुमचं दोघींचंही, मृदुलाताईंची मुलाखत आणि स्मिताताईंनी जे चला आम्हाला संदेश दिलेला आहे तो आमच्या कायम लक्षात राहील एवढंच मला सांगायचं. थँक्यू. मला वाटतं प्रश्न नसतील तर आपण कार्यक्रमाची सांगता करायला हरकत नाही. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि इकडून जाताना डोंट फॉरगेट टू वेअर युअर स्माइल. आपलं स्मिता हास्य चेहऱ्यावर घेऊन जा. आपल्या एका हाताने आपली स्वतःची पाठ नक्की ठोकता. जे जे काही आपण आतापर्यंत केलं आणि पुढे करणार आहोत त्याच्यासाठी. धन्यवाद. धन्यवाद सगळ्यांना. प्रबोधन वाचनालयाला, सुधाताईंना, मृदुलाला आणि तुम्हा सगळ्या मैत्रिणींना खूप खूप थँक्यू. आणि आपले सगळ्यांचे फोटो काढणारे वाडेकरजी यांना पण खूप थँक्यू. एकटेच पुरुष ते गाणं आहे, पण ते घरी जाऊन हा संदेश देतील नक्की. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.